विवाह संस्था. टीव्हीवर एक परिसंवाद विवाह संस्थेवर पाहिला. बहुतेक वेळा अशा परिसंवादात आपले मुद्दे मांडण्याचा आग्रह जास्त असतो. काही वेळा भलतेच मुद्दे पुढे येतात आणि चर्चा भरकटत राहते. विवाह संस्थेच्या बाजूने बोलणारी व्यक्ती बरीच भरकटत गेली आणि विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींनीही त्याचा प्रतिवाद करण्यातच पुष्कळ वेळ घालवला. अशा चर्चातून फारसे काही निष्पन्न होत नसतेच. मी कंटाळून टीव्ही बंद केला आणि झोपायला गेलो. टीव्ही बंद केला पण विचारचक्र बंद होईना. अनेक व्यक्तींचा सूर विवाह संस्थेच्या विरुद्ध दिसला. त्याला कारण अर्थात स्त्रियांचे शोषण करण्यासाठी केला जात असलेला विवाह या संकल्पनेचा वापर. असे होण्यासाठी स्त्रिया आणि पुरुष ही दोघेही जबाबदार आहेत. कारण पुरुष वर्चस्वाचा दृष्टिकोन आपल्याकडे पिढ्यानपिढ्या काळजीपूर्वक जोपासला गेलेला आहे. स्त्री स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागून कित्येक वर्षे झाली असली तरी अजून पुत्र जन्माचीच आतुरतेने वाट पाहिली जाते. तीही घरातल्या स्त्री वर्गाकडूनच याचे नवल वाटते. मानवी इतिहासात मातृसत्ताक पद्धतीचे जे प्रयोग झाले ते फारसे टिकलेले दिसत नाहीत. वंश सातत्यासाठीही नाव कोणाचे लावायचे, विवाह झाल्यावर कोणी कोणाकडे जाऊन राहायचे या प्रश्नांचा विचार या पद्धतीत होतो आणि स्त्रीनेच पतीकडे जाऊन राहायचे अशी रूढी अस्तित्वात दिसते आणि मुलांना आड नावही पित्याचेच लागते. पण दोन्ही पद्धतीत विवाह हा दोन घराण्यांचे नातेसंबंध जोडणारा सेतू मानला गेला आहे. ज्या घरातली मुलगी आपल्याकडे सून म्हणून आणली त्यांच्याच घरात आपली मुलगी देऊन दोन्ही घराण्यांचे नातेसंबंध दृढ करून ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यात मामाच्या मुलीशी सर्रास विवाह होत. हे पितृसत्ताक पद्धतीत झाले. पण मातृसत्ताक पद्धतीत मुलगाच विवाह झाल्यावर मुलीकडे राहायला जातो तर आपला भाऊ घर सोडून दुसरीकडे जाऊ नये यासाठी स्वतःची मुलगी त्याला देण्याची पद्धत रूढ झाली. दक्षिणेत पुष्कळ ठिकाणी मामाचे लग्न भाचीशी होते. आपल्याकडे विवाह संस्था ही संसार वृक्षाची प्रेरक शक्ती मानलेली आहे. गृहस्थाश्रम स्वीकारताना पती पत्नीने प्रेमाचे रोपटे लावायचे असते. दोन्ही घराण्यातल्या चांगल्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी आयुष्यभर दोघांनीही उपासना करायची असते. बाकीचे नातेसंबंध जन्मानेच जोडले जातात पण पती पत्नींचे नाते आपणहून जोडायचे आणि टिकवायचे असते. इतर सर्व नात्यात तुम्हाला मानलेली नाती दृष्टीस पडतील. मानलेला भाऊ, मानलेली बहीण, माता, पिता अशी सर्व नाती मानता येतात आणि ती मान्य सुद्धा होतात. पण मानलेला पती किंवा मानलेली पत्नी ही नाती कोठेच आढळत नाहीत. कारण ती समाजाला मान्य होऊच शकत नाहीत. ती समाज धारणेच्या विरुद्ध आहेत. मनुष्य हा गटाने राहणारा प्राणी आहे म्हणून एकांतवासाची शिक्षा अतिशय कडक मानली जाते. आपल्या जन्माचे उद्दिष्ट आनंद हे मानले गेले आहे. प्रेमाला प्रतिसाद मिळणे हा सर्वोच्च आनंद आहे. तर या चिंतयामी सततम मयी सा विरत का म्हणजे मी तिचं सारखं चिंतन करत राहतो पण ती माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. हा म्हणजे दुःखाचा कडेलोट आहे. प्रेमाला प्रतिसाद हा मिळवायचा असतो. दुसऱ्या व्यक्तीची आराधना करायची असते. अगदी प्रणयात सुद्धा आराधनाच असते. पती पत्नींनी एकमेकांवर प्रेम करताना सतत प्रणयाराधन करायचे असते. प्रेमाचे आणि त्यागाचे संस्कार पुढच्या 2 पिढ्यांवर करायचे असतात. म्हणजे मग त्यांनी गृहस्थ धर्म पाळला असे समजायचे. काही भाग्यवान व्यक्तींचे आयुष्य आणि त्यांचे प्रेम 4थ्या पिढीपर्यंत म्हणजे पणतू पाहण्यापर्यंत टिकते. त्यांचे सोन्याची फुले वाहून पूजन करायचे असते. हे भाग्य आपणा सर्वांनाच लाभो. पण आपण विवाह संस्था टिकवण्याची उपासना करणार नसलो तर हे सारं कसं होणार? म्हातारी उडता न येची तिजला. माझे एक ज्येष्ठ स्नेही सेवानिवृत्त होऊन मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिकायला होता. तिकडेच त्याला चांगली नोकरी मिळाली आणि त्याने एका अमेरिकन मुलीशी लग्न ठरवले. मुलीचे आई वडील चांगले सधन. त्यांनी असा आग्रह धरला की मुलाच्या आई वडिलांनी लग्नासाठी अमेरिकेत यावे. त्याप्रमाणे हे दोघेही गेले. एका हॉटेलमध्ये त्यांची उतरण्याची व्यवस्था केलेली होती. पण लागोपाठ 2-3 दिवस मुलीच्या आई वडिलांनी संध्याकाळच्या जेवणासाठी त्यांना आग्रहाने
घरी नेले. खूप मोठा प्रशस्त बंगला. नुसता फिरून पाहायचा म्हटलं तरी माझ्या स्नेहांची चांगलीच दमछाक झाली. लग्न समारंभ आटोपल्यावर दुसऱ्याच एका हॉटेलमध्ये मेजवानी होती तेव्हा मुलाच्या सासऱ्यांनी माझ्या मित्राला विनंती केली की मित्राची व त्यांच्या पत्नीची हरकत नसेल तर मुलीच्या आजीला म्हणजे सासऱ्यांच्या आईला त्यांना भेटायचे आहे. हरकत असण्याचे अर्थातच काही कारण नव्हते. दुसऱ्या दिवशी सासरे बुवा, नवीन लग्न झालेलं जोडपं आणि माझे स्नेही व त्यांच्या पत्नी असे एका भल्या मोठ्या गाडीतून निघाले. त्यांना वाटलं होतं रोज जात होते त्याच बंगल्यात आजी राहत असाव्या, पण गाडी दुसरीकडेच वळली. ती एका वृद्धाश्रमात आल्यावर माझ्या स्नेहांना धक्काच बसला. सर्वांनी त्या वृद्धेला फुलांचे गुच्छ दिले. तिनेही केक वगैरे फराळाच्या पदार्थांनी त्यांचे स्वागत केले. नवपरिणीत जोडप्याला जवळ घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. आजी वृद्धाश्रमात का राहतात हा प्रश्न विचारणे आमच्या घरातील मंडळींना प्रशस्त वाटले नाही, पण सासरे बुवांनी आपण होऊनच खुलासा केला. म्हातारीला इथेच राहायला आवडतं. निरोप घेताना आजींच्या डोळ्यातले अश्रू वेगळंच काही सांगत होते. 2 पिढ्यांमधला प्रेमाचा धागा फार नाजूक असतो. तो तुटणं फारसं अवघड नसतं. दोन्ही पिढ्यांनी तो जपायचा असतो. हे जिथे साधत नाही तिथे वृद्धाश्रम ही फार चांगली सोय आहे, पण हे 2 पिढ्यांचं पटू शकत नसल्याचं घोतक आहे. नवीन जन्मलेल्या अभ्रकांना माता पिता आणि इतर नातेवाईकांच्या सहवासाची खूप आवश्यकता असते. तशीच पैलतीराकडे डोळे लागलेल्या मंडळींना सुद्धा मुला नातवंडांच्या सहवासाची ओढ असते. ती ओढ वृद्धाश्रमात कशी पुरवली जाणार? नात्यातलं प्रेम टिकवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सारखेच व्हायला हवेत. ते जर अयशस्वी ठरले तर वृद्धाश्रम हा अगदी शेवटचा पर्याय आहे. स्वाध्याय परिवाराच्या परदेशातल्या मंडळींनी पूज्य दादाजींना आग्रह धरला की त्यांना सुद्धा एखादा प्रयोग द्यावा. त्यांनी सांगितले की लहान मुलांना जसे दत्तक घेतले जाते तसे तुम्ही वृद्धाश्रमातल्या आई वडिलांना दत्तक घ्या. ते लोक मुला नातवंडांच्या प्रेमाला पारखी झाले आहेत. ते प्रेम तुम्ही त्यांना द्या. एकदा वृद्धाश्रमात ठेवल्यावर त्यांच्या भेटीला कोणीही जात नाही. त्यांना तुम्ही आपले आई वडील माना. त्यांना भेटत जा, फिरायला न्या, खायला प्यायला घाला. त्यांचं प्रेम तुम्ही जिंकू शकलात तर आपला प्रयोग यशस्वी झाला, कारण त्यांचे तुम्हाला मनापासून आशीर्वाद मिळतील. या प्रयोगाला परदेशात प्रचंड प्रमाणात यश मिळाले. सुरुवातीला स्वाध्यायी मंडळी आपल्याकडे का येत आहेत हे समजू न शकलेल्या त्या वृद्धांना हे प्रेम निरपेक्ष आहे याचा अंदाज आल्यावर त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रयोगात भाग घेतलेल्या एका व्यक्तीने मला सांगितले की प्रेमाला प्रतिसाद मिळाला तर किती आनंद होतो हे मला आयुष्यात पहिल्यांदाच कळलं. हा आनंद अनुभवायला वृद्धाश्रमातच जायला हवे असे नाही. आपले स्वतःचे आई वडील असतील तर चांगलंच, ते नसले तर नात्यात किंवा अवतीभोवती अशी प्रेमाची भुकेली अनेक माणसे दिसतील का त्यांच्या आणि आपल्याही आयुष्यात आनंद आणू नये. गृहिणी वैडूर्य आदि करुणी बहुदिव्य रत्नी शृंगारिले भवन की विविध प्रयत्नी नाही तयात गृहिणी जरी ते जनास आहे मनोहर तरी गमते उदास. नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित केलेले घर असले तरी त्यात जर गृहिणी नसली तर ते उदासच वाटते. समस्या पूर्तीच्या एका स्पर्धेसाठी यातली 4थी ओळ दिलेली होती. कवी सरस्वती कंठाभरण यांनी अनेक श्लोक लिहून पाठवले होते. ते सर्वच उत्तम ठरले. त्यातलाच एक वर दिलेला आहे. या गाजलेल्या श्लोकावरूनच प्रथित यश साहित्यिक श्री पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांना त्यांच्या आत्मचरित्राचे आहे मनोहर तरी हे शीर्षक सुचले. त्यामध्ये त्यांनी आपल्या लोकप्रिय पतीवर काही टीकाही केली होती. त्याबद्दल पुलंच्या चाहत्यांमध्ये निषेधाचे सूरही उमटले होते. गृहिणी ही घराची शोभा असते. घराला शोभा सुद्धा तिच्यामुळेच येते. माहेरची माया सोडून मुलगी सासरी येते आणि तिथल्या वेगळ्याच वातावरणात रुजण्याचा प्रयत्न करते. गृहस्वामिनी होऊन पुढल्या पिढ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी सुद्धा तिच्यावरच येऊन पडते. घरात हीच जबाबदारी आतापर्यंत पार पाडत असलेली तिची सासू असतेच. जुन्या
गृहस्वामिनीकडून नव्या सुनेकडे सूत्रे येण्याला खूपच कालावधी लागत असतो. काही वेळा सत्ता काबीज करण्याची सुनेला घाई होते, तर काही वेळा सासू आपली सत्ता सोडायला तयार नसते. मग सुरू होणारा संघर्ष टीव्हीवरच्या मालिकेसारखा लांबतच जातो. त्याच्यामध्ये घरातल्या साऱ्याच मंडळींना अतोनात त्रास सहन करावा लागतो. प्रश्न सत्तांतराचा असल्याने सासू सुनांचा संघर्ष सनातन आहे. पुढेही तो चालूच राहणार आहे, पण त्याची तीव्रता कमी करण्यावरच घराचं सुख समाधान अवलंबून असतं. सासू आणि सून समंजसपणे गुण्यागोविंदाने राहतात तेच घर सुखी होऊ शकतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या एका स्त्री भक्ताने त्यांच्या जवळच तक्रार केली की त्यांची सून गावातच माहेर असल्याने उठसूट माहेरी जाते. नंतर बोलण्याच्या ओघात तिने सांगितले की तिची लाडकी लेक गावातच दिलेली असल्याने केव्हाही भेटायला येऊ शकते. त्यावर महाराज हसले आणि तिला म्हणाले, लेकीसारखंच सुनेवरही प्रेम केलंस तर तिच्या माहेरच्या ओढीवरून तुझी तक्रार राहणार नाही. मुला जावयाबद्दलही बऱ्याच स्त्रियांचा दृष्टिकोन तसाच असतो. लेकीच्या अर्ध्या वचनात राहणारा जावई फार चांगला, मुलाने मात्र सुनेच्या कलाने वागलेलं मुळीच खपत नाही. जावई माझा भला, पण लेक मात्र बाईल बुद्ध्या झाला. आणि गंमत म्हणजे आपल्या दृष्टिकोनातली ही विसंगती त्यांना जाणवत सुद्धा नाही. पती पत्नीच्या प्रेमाला बळकटी यावी आणि ते सतत ताजं राहावं, यासाठी प्रणयाराधन हे सतत चालू राहायला हवं. असंच आराधन सासू सुनेच्या नात्यातही फार आवश्यक आहे. अर्थात ते सोप्पं मुळीच नाही. भिन्न स्वभावाच्या दोन स्त्रिया ज्यांच्यामध्ये एकाच पुरुषाबद्दल स्पर्धा आहे, त्यांना एकमेकींवर प्रेम करणं तसं कठीणच असतं. पण त्या प्रेमाची भावना मनापासून जोपासली गेली तर अशक्य नाही आणि त्यासारखं सुखही नाही. पण ही भावना निर्माण करण्याचे प्रयत्न दोन्हीकडूनही सारखेच झाले पाहिजेत. प्रेमात प्रतिसाद हा मिळवायचा असतो. तो जर मिळवता आला तर त्यासारखं दुसरं सुख नाही. एकतर्फी प्रेमासारखं दुसरं दुःख नाही. ही गोष्ट पती पत्नींसाठीच नव्हे तर कोणत्याही नात्याला सारखीच लागू पडते. सासवा सुना म्हणजे दोन पिढ्यातल्या दोन गृहिणी. एक आता गृहस्वामिनी असेल तर दुसरी उद्या होणार असलेली. त्या दोघीही आनंदात असतील, राहू शकतील तरच घराला घरपण असेल. दोघींपैकी एक जरी उदास असली तर त्या घराचं काही खरं नाही. तुम्हाला काय वाटतं? गर्भसंस्कार. अर्जुन हा महाभारत काळातला अद्वितीय योद्धा. युद्धतंत्रात आणि अस्त्रविद्येत त्याचा हात धरणारा दुसरा योद्धाच नव्हता. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह रचना केली त्यावेळी अर्जुन व कृष्ण हे दोघेही संशप्त काशी युद्ध करण्यात गुंतलेले होते. व्यूहभेद कसा करायचा हे कोणालाही माहीत नव्हते. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू सुभद्रेच्या गर्भातच असताना सुभद्रेने कुतूहल म्हणून अर्जुनाला चक्रव्यूह रचनेबद्दल प्रश्न केला. व्यूहभेद करून त्याच्या गाभ्यापर्यंत कसे पोहोचायचे याची माहिती अर्जुनाने तिला सांगितली, पण बाहेर कसे पडायचे हे सांगायच्या आतच दुसऱ्या काही महत्वाच्या कामासाठी अर्जुनाला जावे लागल्यामुळे सुभद्रेला अर्धीच माहिती समजू शकली. त्यावेळी गर्भात असलेल्या अभिमन्यूलाही व्यूहभेदाचे अर्जुनाने जेवढे सांगितले तेवढे ज्ञान प्राप्त झाले होते. त्याने व्यूहभेदाची जबाबदारी अंगावर घेतली. त्याच्यासोबत असलेल्या भीम वगैरे इतर योद्ध्यांना प्रवेशापाशीच अडवले गेले. भेदाचे तंत्र माहीत नसल्याने व्यूहात शिरून युद्ध करीत असलेल्या अभिमन्यूच्या मदतीला कोणीच जाऊ शकले नाही आणि कौरवांच्या अनेक योद्ध्यांनी एकत्र येऊन त्याचा वध केला. या सर्व प्रसंगाचे अंगावर रोमांच उभे करणारे वर्णन महाभारतात आहे. गर्भात असताना बालकाच्या मनावर आणि बुद्धीवर संस्कार होतात आणि त्याच्या पुढे घडणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचे असतात. मुंबई विश्वविद्यालयाच्या पूर्वी कुलगुरू असलेल्या डॉक्टर स्नेहलता देशमुख या
गर्भसंस्कार पद्धतशीरपणे करण्याच्या दृष्टीने तळमळीने काम करीत आहेत आणि त्यांच्या कार्याला उत्तम प्रतिसादही लाभत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या एका अभ्यासकाने या संकल्पनेवर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्याचे असे म्हणणे असे की प्रयोगांच्या साहाय्याने असे सिद्ध झाले आहे की गर्भात असताना ऐकण्याची शक्ती खूपच उशिराने निर्माण होते. त्यामुळे माता काय ऐकते आणि बोलते ते त्या गर्भाला समजणे शक्य नाही. त्यामुळे हा सारा खटाटोप व्यर्थच आहे असे त्याचे म्हणणे. नीट विचार केला असता या आक्षेपात काही तथ्य दिसत नाही. गर्भात असताना बालकाचा संपूर्ण पिंडच मातेच्या शरीरात त्याचा एक भाग म्हणून वाढत असतो. त्यातच त्याच्या अंतःकरणाचाही समावेश असतो. आपल्या मानसशास्त्राप्रमाणे कोणत्याही वस्तूचे किंवा विचाराचे ज्ञान आपल्या अंतःकरणात पडणाऱ्या त्याच्या प्रतिबिंबामुळेच होते. बालकाचे शरीर जसे माता खात असलेल्या अन्नावर पोसले जात असते तसेच त्याचे अंतःकरण सुद्धा तिच्या अंतःकरणाचाच एक भाग असल्याने तिच्या विचार आणि भावनांवरच पोसले जात असते. आपण स्वतःशी जे विचार करतो ते ऐकण्याची गरज नसते, कारण ते आपल्याच अंतःकरणात निर्माण होत असतात. तसेच त्या बालकाच्याही मनावर, बुद्धीवर मातेच्या विचारांचे संस्कार होण्यासाठी त्याला ते ऐकण्याची गरजच नसते, कारण ते तसेच त्याच्या मनात उमटतच असतात. गर्भाचे पोषण नीट व्हावे यासाठी मातेच्या नित्य आहारात पौष्टिक आणि सहज पचणाऱ्या पदार्थांचा समावेश होणे जितके गरजेचे आहे तितकेच गरजेचे आहे तिचे विचार आणि भावना संतुलित राहणे. कुटुंबातल्या लोकांचे परस्पर संबंध जितके चांगले असतील त्यावरच ते अवलंबून आहे. नुसते पती पत्नीचेच नव्हे तर इतरांचेही संबंध बिघडून कटकटी निर्माण झाल्या असल्या तर त्यांचे प्रतिबिंब गर्भिणी स्त्रीच्या मनात उमटून गर्भातल्या वाढणाऱ्या बालकावर त्याचे अत्यंत अनिष्ट परिणाम होऊ शकतात. विचार आणि विकारांचे प्रक्षोभ होऊ न देणे हे गर्भात असलेल्या बालकासाठीच नव्हे तर कुटुंबातल्या प्रत्येकाच्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी आवश्यक आहे. एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्यानेच हे साध्य होऊ शकते. ही आयुष्याची साधना सर्वांनी नीट केली तर गरोदर स्त्रीशी व्यवस्थित वागण्यासाठी विशेष प्रयत्न करावाच लागत नाही. आणि ध्यानात ठेवायला हवे ते हे की प्रेमाचे नाटक करून गर्भातल्या बालकाला फसवणे शक्य होत नाही, कारण ते स्वतःला फसवण्या इतकेच अवघड आहे. मार्गातली धोंड कशाला व्हायचं? एक प्रतिथयश खेळाडू आणि तिची आई मला वेळ ठरवून भेटायला आल्या होत्या. अल्प वयातच त्या खेळाडूने सर्वांना चकित करून सोडणारी कामगिरी करून दाखवली होती. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धात नक्की समावेश होण्याची संधी चालून आलेली असताना एकदम तिचा फॉर्मच हरवला होता. निवड चाचण्या तोंडावर आणि ती लागोपाठ 2 सामन्यात खराब खेळली होती. साहजिकच तिचे आई वडील आणि प्रशिक्षक चिंतेतच पडले होते. त्यांनी आपली मालमत्ता विकून तिच्या खेळासाठी पैसा उभा केला होता आणि ऐनवेळी तिचे कौशल्य तिला सोडून गेले होते. आमची चर्चा चालू झाल्यावर काही वेळाने माझ्या ध्यानात एक गोष्ट आली. त्या मुलीला विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिची आईच देत होती. त्या दोघींचे आपसात पटत नसावे, कारण माझ्या समोरच दोघी वाद घालत होत्या. मग मी तिच्या आईला थोडा वेळ बाहेर थांबायची विनंती केली. थोड्या नाखुशीने ती बाहेर गेली. तिची मुलगी मात्र एकदम खुश झाली. आईला बाहेर जायला सांगितल्याबद्दल तिने माझे आभारच मानले. आपली आई आपल्याला कोणाशी, अगदी डॉक्टरांशी सुद्धा बोलूच देत नाही अशी तिची तक्रार होती. खेळाबद्दल विस्तृत चर्चा केल्यावर माझ्या असे लक्षात आले की ती मुलगी उत्तम खेळाडू तर होतीच, पण अतिशय बुद्धिमानही होती. सामना पलटण्यासाठी कोणता स्वसंवाद उपयोगी पडतो ते तंत्र तिने आपल्या अनुभवातून शोधून काढले होते आणि भल्या भल्या खेळाडूंना सहज हरवून दाखवले होते. तिला स्टॅमिना कमावण्याकरता मेहनत करायला आवडत नव्हते आणि लाडात वाढलेली असल्याने आहाराचे नियम सुद्धा संधी मिळेल तशी ती मोडत असल्याने वजन सारखे वाढतच राही आणि व्यायामाची व आहार नियंत्रणाचीही गरज जास्त भासे.
त्यामुळे असामान्य गुणवत्ता असूनही तिची कामगिरी म्हणावी तशी होत नव्हती. कोणत्याही इतर पालक प्रशिक्षकांप्रमाणे तिच्याकडून सतत जिंकत राहण्याची अपेक्षा होती आणि ती पुरी करता न आल्याने परस्पर संबंधातच तेढ निर्माण व्हायला लागली होती. 2 प्रशिक्षक बदलून झाले होते, पण पालकांना कसे बदलणार? त्या खेळाडूंवर दडपण तिच्या पालकांच्या अपेक्षांचे जास्त होते आणि शिस्त पाळायचे नाकारून तिने बंडाचा झेंडा उभारला होता. पालकांच्या आपल्या मुलामुलींकडून उत्तम कामगिरी करण्याच्या अपेक्षा असणे ही अतिशय नैसर्गिक अशी बाब आहे, पण त्यासाठी निर्णय शक्तीच सर्वात सामर्थ्यवान अशी असावी लागते. संपर्कात येणाऱ्या साऱ्याच व्यक्ती विजयाचीच अपेक्षा धरून असतात, पण त्यामुळे खेळाडू असो किंवा विद्यार्थी असो त्यांचे लक्ष सतत निकालाकडेच वेधले जात असते. त्याचे दडपण मनावर आधी असतेच, ते अनेक पटीने वाढते. मग खेळावरचे किंवा अभ्यासावरचे लक्ष उडते. मग फॉर्म कसा टिकणार आणि विजयी कसे होता येणार? शिस्त लावण्याचे काम 5 वर्षापासून 16 वर्षापर्यंत करायचे असते. त्यानंतर मुलांना आपल्या मित्राप्रमाणे वागवायचे असते. त्यांचे निर्णय घेण्याची जबाबदारी तर त्यांच्यावर टाकायचीच, पण कुटुंबातल्या सामूहिक निर्णयातही त्यांना सहभागी करून घ्यायचे असते. आपली मुले म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहेत आणि तशीच ती घडायला हवीत. हेच अनेक पालकांना समजत आणि उमजत नाही. त्यांना अक्कल कमी आहे आणि ती स्वतःची कामे स्वतः करू शकत नाहीत याची पालकांना खात्री असते आणि मुलांचीही तशीच समजूत करून दिली जाते. अपेक्षा मात्र त्यांनी मोठे अधिकारी किंवा चॅम्पियन खेळाडू व्हावे अशी असते. त्यांना सावटातल्या रोपांसारखे वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची वाढ नीट कशी होईल? त्यांच्या चुका त्यांना करू द्याव्यात आणि त्यासाठी जो त्रास होईल तोही सहन करू द्यावा, तरच त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडेल. पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा जास्त हुशार असते. निसर्गाचा तो नियमच आहे. नाहीतर प्रगती कशी होणार? वानप्रस्थाश्रमाची योजना यासाठीच आहे. पण कुटुंब प्रमुख म्हणून हुकूमत गाजवायची सवय लागलेली असल्याने सत्ता सोडवत नाही. सासवा सुनांचा सनातन संघर्ष यामुळेच होत राहतो. वानप्रस्थ म्हणजे निर्णय घेण्याचा अधिकार आपणहून सोडून द्यायचा आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारायची. असे किती जण करू शकतात? हे जर साधले तर दोन्ही पिढ्यांचा फायदाच आहे. मुले जबाबदारी उचलायला शिकतात आणि त्यांचे आई वडिलांशी संबंध सुद्धा चांगले राहतात. बालमानसशास्त्राचा एक नियम हा आहे की चालता यायला लागले की मुलाने टाकलेले प्रत्येक पाऊल हे आई वडिलांपासून दूर जाण्यासाठी असते. नंतर आई वडीलच त्यांच्या मागे धावत असतात. नंतर त्यांच्या मागे अजिंक्य वीर, विजयी वीर आणि यशस्वी व्यक्ती होण्यासाठी भुणभुण लावत बसण्याने आपण त्यांना फलाच्या आशेला चिकटून बसायला शिकवतो. मग ध्यास उत्तमाचा न लागता यशाचा आणि कीर्तीचा लागतो. असे झाले की यश हुलकावण्याच देत राहते आणि आयुष्य भकास होऊन जाते. उत्तम कर्म करण्याचाच अधिकार आपला आहे ते बाजूलाच राहते आणि आपण फलावर अधिकार सांगायला लागतो. वाट्याला अपयशच येते आहे म्हणून दुःखी होत राहतो. फलाची आसक्ती सुटली की कर्म उत्तम व्हायला लागते. मग विजय होणार हे नक्की. ज्याला कर्तबगारी गाजवायची असेल त्याने फल हे सुद्धा एक प्रलोभन आहे आणि त्याची आसक्ती यशाच्या मार्गातली एक धोंड आहे. याची पक्की खुणगाठ बांधायला शिकले पाहिजे, म्हणजे मग अपयशाची शक्यता कमी होत जाते. आपले पालक, आपले हितचिंतक हीच मंडळी आपले लक्ष पुन्हा पुन्हा यशाकडे म्हणजे फलाकडेच वेधत राहतात. मग कामगिरी घसरते, फॉर्म जातो आणि असे का होत आहे ते समजत नाही. त्या खेळाडूच्या आईला समजावून सांगावे लागले की आता मुलीला शिस्त लावण्यासाठी भुणभुण लावणे उपयोगी पडणार नाही. जे आवडत नसेल ते स्पष्टपणे सांगायला हरकत नाही, पण मुलीने कसे वागावे याचा हट्ट तिच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करेल व त्यामुळे तिचे नुकसान होईल. खेळाडूला उत्तम खेळ करण्यासाठी लागणारी शिस्त ही परेडच्या हडेलहप्पीमुळे येत नाही, तर ती आतून यावी लागते. त्या मुलीलाही समजवावे लागले की ती नकळत करीत असलेले आई वडिलांच्या शिस्ती विरुद्धचे बंड तिच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी धोक्याचे ठरू शकते. आता ती मोठी झाली असल्याने आईची, वडिलांची व प्रशिक्षकाचीही भूमिका तिलाच पार पाडावी लागणार आहे.
अशी शिस्त तिने आपणहून लावून घेतली तर ती फार मोठी खेळाडू होऊ शकेल. कुटुंब म्हणजे एक संघ असतो. त्यातल्या व्यक्तींनी परस्परांतले प्रेमसंबंध टिकवणे ही सर्वात जास्त प्राधान्य देण्याची बाब आहे. हे जर चांगले राहिले तर सर्व घटकांना आपापल्या वैयक्तिक ध्येयांकडे खूप चांगली वाटचाल करता येते असा अनुभव आहे. मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वरीच्या रूपात वाग्यज्ञ संपूर्ण झाल्यावर संत श्री ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे पसायदान मागितले आहे. संतच ते, त्यामुळे त्यांच्या पसायदानातही विश्वातले प्राणी मात्र सुखी व्हावे हीच ओढ प्रकट झालेली दिसते. ज्याला जे हवे असे ते मिळू दे असे सांगून झाल्यावरही त्यांच्या ध्यानात आले असावे की खरंच सुख कशात आहे ते सर्वांना समजतच असं नाही. त्यामुळे वांछा न करता न मागताही पाऊस जसा सर्वभर ईश्वरी कृपेचा वर्षाव करतो तसाच वर्षाव अनेक गोष्टींचा व्हावा असे त्यांचे मागणे आहे. संन्याशाची पोरे म्हणून समाज धुरीणांनी वाळीत टाकलेले केवढा आटापिटा करावा लागला समाजाने आपल्याला स्वीकारावे म्हणून. शेवटी कामी आली ती ज्ञान आणि भक्ती योगांची साधना आणि हृदयात वास करून असलेले प्रेम व करुणा हे गुण. त्यामुळे त्यांना मैत्र या भावनेचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवले असावे. ग्रंथातून प्रमाणे पाहून कोरडे निकाल देणाऱ्यांना त्यांच्या पिढीत सुद्धा फारसे मित्र लाभलेले दिसत नाहीत. ज्ञानेश्वरांच्या मायेचा आणि मैत्रीचा ओलावा इतकी शतके लोटल्यानंतर आपल्याला चिंब भिजवून टाकतो. त्यांच्या पालखी बरोबर नामाचा गजर करीत एकत्र वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांचा प्रेमळ हात पाठीवर जाणवतो. पंढरीची वारी ही संतांची ज्ञानेश्वरी सारखीच फार मोठी देणगी आहे. आपली भजनं ही कोरसमध्येच म्हणायची असतात. त्यात सूर सर्वांना सारखा सापडेलच असं नाही, पण प्रासादिक अर्थाचे भावन आणि लय जी बेहोशी आणतात तिला खरंच तोड नाही. एकांतवास सेवन करून साधलेल्या समाधीच्या बरोबरीचा आनंद ही बेहोशी भक्तांना मिळवून देते. ही मैत्रीची ओढ नैसर्गिकच असते. मनातले हितगुज करता यावे असे मित्र मैत्रिणी मिळालेले नसले तर आयुष्यात मिळवलंच काय. थट्टा मस्करीची मर्यादा ओळखून हिंसक टवाळीपर्यंत जे पोहोचत नाहीत त्यांच्या जवळ मन पूर्ण मोकळं करता येतं. एखादं चांगलं पुस्तक वाचनात आलं, चांगलासा विनोद सुद्धा ऐकला वाचला की त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी येऊन पडते अंगावर. हे सारं कोणाला सांगायचं मग? नाटक सिनेमा या एकट्यांनी पाहण्याच्या गोष्टीच नव्हेत. चांगले निघालेच सुदैवाने तर होणारा आनंद हा सोबत असेल त्यांच्या संख्येच्या पटीत वाढतो. भिकार निघालेच तर सोसलेलं दुःख सर्वांमध्ये वाटलं जातं आणि नंतर एकत्र खाल्लेल्या पाव किंवा मिसळी बरोबर पचवून टाकता येतं. युरोपमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनाचं वृत्त वाचनात आलं. 70 वर्षे वयाच्या पुढे जगणाऱ्या वृद्धांच्या आरोग्याची पाहणी करण्यात आली. त्या पाहणीत असं आढळलं की ज्यांचा मित्र परिवार मोठा आणि नियमित भेटणारा आहे त्यांचं आयुष्य तर वाढतंच, पण तब्येतही जास्त चांगली राहते. या मित्र परिवारात जवळचे नातेवाईक जमेस धरलेले नाहीत. ते अवतीभोवती असतातच, जातात कुठे? आता मित्रांबरोबर सहवासाचा गप्पा टप्पांचा मुक्त आनंद घेता येणार असला तरच दीर्घ आयुष्याला काही अर्थ आहे, नाहीतर ती एक शिक्षाच आहे. दिल्लीच्या तख्तावरचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर याला ब्रह्मदेशात अखेरचे दिवस काढण्याची शिक्षा ब्रिटिश सत्तेने दिली. कवी मनाच्या बादशहाला तो विजनवास म्हणजे मृत्यूदंडापेक्षाही भयंकर अशी शिक्षा होती. शेवटच्या दिवसातलं त्यांचं काव्य म्हणजे हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे. पण ही विजनवासाची शिक्षा द्यायला परकीय सत्ताच हवी असं नाही. स्वतःच्या दुःखातच चूर होण्याची सवय लागायला लागली की या शिक्षेचा धोका सुरू होतो. तो कोणत्याही वयात होऊ शकणाऱ्या कॅन्सर सारखाच घातक आहे. ज्ञानेश्वरांनी बालपणातच विजनवासाची शिक्षा भोगली तर गौतम बुद्धाने जाणून बुजून दुःखावरचा उपाय शोधला, एकांतवास पत्करला. पण हृदयात असलेली मानव जातीची कणव त्याला संघम शरणम गच्छामी म्हणत परत लोकांकडे घेऊन आली. मैत्रच
तर दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव करून देते आणि आपल्या जाणीवांच्या मर्यादा वाढवत नेते. आता विश्वाचे अर्थ मनात प्रकटण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरांसारखे आपल्याला लाभेलच असे नाही, पण त्यांनी पसायदानात सांगितल्याप्रमाणे मैत्राची वर्षा सतत होतच आहे. थोडेसे आजूबाजूला लक्ष दिले तर या अमृतात तुम्हालाही न्हाऊन निघता येणार आहे. सारे वाटच पाहत आहेत तुमची. किती वाट पाहायला लावणार त्यांना? भले सर्वांचेच व्हायला हवे. त्या फकीराला मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा फार तर 4-5 वर्षाचा असेल. आईचे बोट धरून तिच्या बरोबर देवळात चाललो होतो. एकदम कोणाचा तरी खणखणीत आवाज कानावर पडला. मी दचकून आईच्या आड लपायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या बरोबर नजरानजर झाली. 6 फुटाच्या वर उंची, हिरवे कपडे घातलेले, केस पांढरे शुभ्र आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. माझ्याकडे पाहून हसत तो पुढे निघून गेला. 8-15 दिवसात केव्हाही त्याचा ऐकत राहावे असे वाटायला लावणारा आवाज कानावर पडे. न दिया उसका भी भला, ही एकच ओळ तो एखाद्या गाण्याचा चरण म्हणावा तसा म्हणत शेवटच्या ला वर सम गाठत असे. भोवरा, गोट्या, विटी दांडू खेळत असतानाही तो आला की धावत जाऊन आईकडून एखादा पैसा आणून त्याला द्यायची. आमच्यात चढाओढ लागे, पण तो भिक्षा घ्यायलाही थांबत नसे. थोडाही वेळ लागला तर तो गल्लीतून पुढे निघून गेलेला असे. हे खेळ मागे पडून पोहणे, क्रिकेट वगैरेचा नाद लागला तेव्हा तो क्वचितच केव्हा तरी दिसे. पण एखादे पान डोळ्यासमोर चुकत जावे तसे वार्धक्य त्याच्यावर जास्त कब्जा मिळवत असल्याचे जाणवे. मला बघून तो परिचयाचे नीत करी. त्याने फार बरे वाटे. त्याचे भारदस्त असे व्यक्तिमत्व आणि धीर गंभीर आवाज यांचा आम्हा पोरांवर चांगलाच परिणाम झालेला होता. त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे कसले भिकेचे डोहाळे म्हणत आयांनी घातलेले धपाटेही अजून आठवतात. एका चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांचा हेर फकीराचा वेश करून मोगल अंमलाखालच्या प्रदेशात न दिया उसका भी भला हेच वाक्य म्हणत फिरत असताना दाखवले होते. ते म्हणणाऱ्या नटांना आपल्या फकीराची सर येत नाही असेच आमचे सर्वांचे मत पडले. काही वर्षांनी कॉलेजमध्ये जायला लागल्यावर त्या फकीराचे येणे खूपच कमी होऊन गेले. नंतर आम्ही सुद्धा त्या गल्लीतले घर सोडून हम रस्त्यावर असलेल्या एका घरात राहायला आलो. मग मी त्या फकीराला फार विसरूनही गेलो. कॉलेजमधून येताना जाताना बस स्टॉप वरून न जाता कोपऱ्यावरच चालत्या बसमध्ये चढणे उतरणे यात एक खास ऐट होती. त्या दिवशी मी असाच चालत्या बसमधून उतरलो आणि स्वतःच्या सफाईवर खुश होत शीळ वाजवत घराकडे निघालो. एकदम माझी पावलं थबकली. एका बंद दुकानाच्या पायरीवर आमचा तो फकीर बसलेला होता. आता त्याच्या भिवयांचेही केस पिकून पांढरे झालेले होते. दृष्टीही अधू झालेली असावी. मी जवळ गेल्यावर त्याच्या चेहऱ्यावर मला ओळखल्याचे स्मित उमटले. मी माझ्या खिशात होती नव्हती ती नाणी त्याच्या कटोऱ्यात टाकली. त्याने खूण करून मला थांबवले. एक लहानसे नाणे जवळ ठेवून बाकीची मला परत केली. मी म्हटले, ये लौटाते क्यों हो? त्यावर तो म्हणाला, इससे ज्यादा लेने की हमारी नेमत नहीं है. त्याचा आवाज अजून तसाच खणखणीत खोल वरून येणारा होता. तोपर्यंत त्याच्या तोंडून मी न दिया उसका भी भला या वाक्याशिवाय दुसरे काही ऐकले नव्हते. मी परत म्हणून पाहिले, आपको इस उम्र में कम घूमना पडेगा. तेव्हा त्याने सांगितले, बेटा हम भीख मांगने के लिए नहीं घूमते. हमारी आवाज जो भी सुनता है उसे अल्लाह ताला की दुआ मिलती है. मला तो म्हणत असलेल्या वाक्याचा अर्थ समजल्यापासून जो प्रश्न सतावत होता तो मी विचारून टाकला. जो नहीं देता उसका भला क्यों चाहते हो? जो देता है उसका भला चाहना जरूरी है. त्यावर तो हसून म्हणाला, बेटा जो नहीं देता उसे ही दुआ की जरूरत ज्यादा होती है. जो देता है उसका तो ऐसे ही भला हो जाता है. मी स्तिमित होऊन पाहत राहिलो. सारी हयात निरीच्छ राहण्याच्या उपासनेत घालवलेला हा फकीर मला निरपेक्ष प्रेमाचा पाठ देत होता. आता त्याला कधीच विसरता येणार नाही. स्वतःचा आणि इतरांचा हात देताना आखडला जातो आहे याची जाणीव झाली की त्या फकीराचे शब्द कानात गुंजतात. लोभ असावा ही विनंती.
मी पत्र लिहायला नाशिकला पोलीस प्रशिक्षणासाठी आल्यानंतरच शिकलो. घरापासून दूर राहण्याची सवयच नव्हती. मित्र परिवार सगळा आसपासच वावरत असे. मग पत्र लिहिणार कोणाला? पण लांब राहायला आल्यावर आठवड्याला एक पत्र लिहिण्याचा घरच्यांचा आग्रह सुरू झाला. परेड आणि एकंदरच पोलिसांच्या जीवनाची सवय नव्हती. खूप त्रास झाला. तो सगळा घरी कळवायचा म्हणजे ही नोकरी करू नकोस असाच आग्रह सुरू झाला असता. परीक्षांमधून पत्र लिहिण्याचा प्रश्न येई तेव्हा मायना काय लिहायचा आणि पत्र संपवायचे कसे ते माहीत होते. पण आईला सप्रेम शिरसाष्टांग विनंती विशेष असं लांबलचक लिहिताना थोडं विचित्र वाटलं. मग थोडं रुळल्यानंतर ध्यानात आलं की घरून येणाऱ्या पत्रांवर अनेक आशीर्वाद विशेष हे नुसतं अ आ इ असं सूचित केलेलं असेल. मग मी सुद्धा स शी सा न वी वी असा शॉर्ट फॉर्म करून टाकला. पण तो सुद्धा लांबच वाटे. एकदा पत्र लिहित असताना माझा दक्षिणेतला आणि मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत असलेला सहाध्यायी बाजूला उभा होता. सुट्टी होती आणि बाहेर जायची घाई असल्याने त्याची तारांबळ चालू होती. पण नंतर आठवडाभर वेळच मिळाला नसता. म्हणून मी आईला पत्र लिहून झाल्यानंतरच निघण्याचा निश्चय जाहीर करून टाकला. मी मायन्याची अक्षरे लिहिल्यावर तो आश्चर्याने मला म्हणाला, आईच्या पत्रात सुरुवातीलाच हे तारे गम पदनिसा कशाला लिहितो आहेस? दूर राहत असलेल्या प्रिय व्यक्तींशी संपर्क ठेवण्याचा पत्र हा किती छान मार्ग आहे. आता मोबाईल फोनवरून थेट बोलण्याची सोय झालेली असल्यामुळे पत्र लिहित बसण्याचं कंटाळवाणं काम बहुतेक टाळलं जातं. थोर व्यक्तींचा पत्र व्यवहार वाचायची वि. श्रद्ध शारदा जी. ए. कुलकर्णी यांची पत्रे अशा प्रकाशनांमुळे संधी मिळाली. आपलं मनोगत किती सुंदर शब्दांत व्यक्त करतात ही माणसं. शब्द हात जोडून समोर हजर असल्यामुळे त्यांच्या पत्रांना कधीच न कोमेजणारी टवटवी असते. खात्यात काम करीत असताना झालेल्या रुक्ष अशा पत्र व्यवहारामध्ये काही वेळा विनोद घडे. वरिष्ठांकडून आलेली पत्र बहुतांश कडक आणि नाराजी व्यक्त करणारीच असत. त्यामुळे एखादं कौतुक करणारं पत्र चुकून वाटायला आलंच तर गार वाऱ्याची झुळूक आल्यासारखं वाटत असे. अशी पत्र आवर्जून इतरांना दाखवून अगदी जपून ठेवली जात. पोलीस खात्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या दक्षता मासिकाचे संपादन करीत असताना पुण्यातल्या गाजलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्याबद्दल एका दिवाळी अंकात मी 40 पानांचा एक विस्तृत लेख लिहिला होता. तो खूपच गाजला. पण पु. ल. देशपांडे यांचं त्या लेखाचा परामर्श घेणारं एक सुंदर पत्र आलं तेव्हा काही दिवस तरी मी हवेतच वावरत होतो. मग त्यांची परवानगी घेऊन दक्षताच्या पुढच्या अंकात आम्ही ते पत्र छापूनच टाकले. प्रकाश पडुकोनच्या बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या एका खेळाडूचा उत्तम फॉर्म आला होता. त्या वर्षी तो राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकणार याची आम्हा सर्वांना खात्री वाटत होती. पण अचानक त्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन कित्येक महिने त्याला खेळणे अशक्य झाले. त्याने राष्ट्रीय स्पर्धात भाग घेण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही त्याने एक प्रेक्षक म्हणून स्पर्धांना हजर राहावे असा मी आग्रह धरला. आपण तिथे यायचे आणि खेळायचे नाही ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. मी त्याला म्हटले, बॅडमिंटनवर तुझे प्रेम आहे ना? काही महिने तुला बॅडमिंटन पासून दूर राहणे भाग पडत आहे तर तू हे त्या खेळाला प्रेमपत्र पाठवतो आहेस असं समज. तू स्पर्धेत नसल्याने तुझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा खेळ तू निकोप दृष्टिकोनाने पाहून त्याचा आनंद घेऊ शकशील. तुला खूप काही शिकायला मिळेल. त्याला माझे म्हणणे पटले आणि त्याने संपूर्ण स्पर्धा पाहिल्या. त्याला खरंच चांगलाच फायदा झाला. कारण पुढल्याच वर्षी त्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून दाखवले. सीझरची पत्नी मुक्ता मनोहर यांनी लिहिलेले नग्न सत्य हे महिलांवरच्या अत्याचारासंबंधी पुस्तक वाचनात आले आणि मन अगदी विषण्ण होऊन गेले. ज्या देशात शक्तीची देवता म्हणून स्त्रीची पूजा केली जाते त्या देशात अजूनही एक उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जावे ही खरोखर शरमेचीच गोष्ट आहे. विशेष म्हणजे बलात्कारित स्त्रीलाच आपला समाज बहिष्कृत करतो. पुरुष मात्र राजरोसपणे वावरायला मोकळा. भ्रष्टाचाराबद्दल
देशभर काहूर उठलेले असताना पंतप्रधानांनी सीझरची पत्नी संशयातीत असायला हवी असा उल्लेख केला. रोमचा सत्ताधीश ज्युलियस सीझर हा अजिंक्य योद्धा, मुत्सद्दी, राजकारणी आणि न्यायप्रिय नेता म्हणून गाजलेला. त्याची आपल्या वंशाला वारस म्हणून आपला मुलगा असावा अशी तीव्र इच्छा होती. इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिच्यापासून त्याला एक अनौरस मुलगाही झाला होता. कायदेशीर वारस असावा म्हणून त्याने 3 लग्ने केली. दुसऱ्या पत्नीच्या वागणुकीबद्दल संशय आला म्हणून तिला तलाक देऊन टाकला. तिच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही हे त्याच्या ध्यानात आणून दिले गेले तेव्हा तो म्हणाला, सीझरची पत्नी नुसती निर्दोष असून भागणार नाही. तिच्या चारित्र्यावर कोणाला संशय सुद्धा असता कामा नये. आपल्या पत्नीच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल इतका काटेकोर दृष्टिकोन बाळगणारा ज्युलियस सीझर स्वतः मात्र अत्यंत लफडेबाज होता. त्याच्या राज्यात सगळीकडे त्याची प्रिय पात्रे असल्याची लोकांना माहिती होती. त्याच्या विश्वासातला आणि जवळचा मानलेला सेनापती मार्कस ब्रूस याची आई सर्व्हिलिया ही सीझरची रखेली होती आणि तिला खुश करण्यासाठी सीझरने 15 लाख दिनार किमतीचा एक अनमोल मोती तिला नजर केला होता. स्वतःचे चारित्र्य कसेही असले तरी बायको मात्र शुद्ध आणि स्वच्छ चारित्र्याची हवी. ही तर पुरुषी अहंकाराची कमालच म्हणायला हवी. पण आज 2000 वर्षानंतर सुद्धा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. मग इतक्या वर्षात आपण प्रगती काय केली? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुढल्या पिढीवर ज्यांनी चांगले संस्कार करायला हवेत अशा महिला सुद्धा स्त्री म्हणजे भोगवस्तू, तिला बरोबरीचे अधिकार द्यायची गरज नाही असेच विचार जोपासताना दिसतात. जाहिरातबाजीच्या या जमान्यात स्त्री देहाचे ओंगळ प्रदर्शन घडवून त्यालाच ग्लॅमर म्हटले जाते. पुरुषी अहंकाराला सतत खतपाणी घातले जात असते. स्वतः पलीकडे विचार करण्याची गरजच नाही असे संस्कार मुलांवर केले जातात. मग सत्ता, पैसा, शारीरिक शक्ती या साऱ्यांच्या आधारावर प्रत्येक चांगल्या दिसणाऱ्या स्त्रीवर माझा हक्क आहे अशी विकृत भावना मुलांमध्ये निर्माण झाली तर त्याला कोण जबाबदार? मी मध्य प्रदेशात भोपाळमध्ये वर्षभर गुप्तचर विभागाचे काम पाहत होतो. तेव्हा मध्य प्रदेश शासनात निर्मला बुच या IAS अधिकारी मुख्य सचिव म्हणून होत्या. अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार अशी स्त्री. त्यांना राष्ट्राच्या विकासात स्त्रियांनी आपले योगदान द्यावे अशी ओढ लागलेली होती. महिलांचे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने त्यांनी टीव्हीवर काही कार्यक्रम करवले. त्यापैकी एका कार्यक्रमात सर्वसामान्य कुटुंबातून मुले आणि मुली यांना अगदी वेगवेगळी वागणूक कशी दिली जाते त्यावर मते मागवली होती. कार्यक्रमाचे प्रसारण खास स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या वेळेत केले गेले होते. त्यामुळे बहुसंख्य स्त्रियांनी आपली मते नोंदवली. नवल म्हणजे 95% स्त्रियांनी हे बरोबरच आहे, मुलांना मुलांसारखे म्हणजे जास्त महत्त्व देऊन वागवायला हवे आणि मुलींना मुलींसारखी म्हणजे दुय्यम दर्जाचीच वागणूक द्यायला हवी असेच मत व्यक्त केले. फक्त 5% स्त्रियांनी असे घडणे बरोबर नाही आणि हे चित्र बदलायला हवे असे मत प्रदर्शित केले. या पाहणीचा अहवाल मला दाखवून निर्मला बुच मला म्हणाल्या, असे कार्यक्रम टीव्हीवर करवून मी या जुनाट विचारांनाच खतपाणी घालते आहे की काय अशी मला भीती वाटते आहे. बाबा आमटे यांच्या भारत जोडो कार्यक्रमाच्या वेळी नाना पाटेकर आणि त्यांचे एक दिग्दर्शक मित्र यांची गाठ पडली होती. त्यांनी त्यावेळी प्रतिघात या नावाचा एक चांगला चित्रपट तयार करून प्रदर्शित केला होता. त्यात नायिकेवर अत्याचार होतो आणि नायक व त्याचे साथीदार तिला सूड घ्यायला मदत करतात आणि सारेच त्यात ठार मारले जातात असे दाखवले होते. मी त्यांना म्हटले, त्या नायिकेवर बलात्कार झाला तर तिच्यावर पूर्ण आयुष्य परित्यक्ता म्हणून जगण्याची पाळी येते. दुसऱ्याच्या कुवासनेला बळी पडण्याने तिचे पावित्र्य कसे नष्ट होईल? तशा परिस्थितीतही तिच्यावर प्रेम करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार करणारा नायक तुम्ही का रंगवत नाही? सूड घेताना मरण्यात जेवढे शौर्य असेल त्याच्या कितीतरी पटीने
जास्त शौर्य तिच्याशी संसार करून जगण्यामध्ये असते. त्याचा पुरस्कार कोणी करायचा? राम कृष्ण यांना आपण अवतार मानतो. स्त्रीची विटंबना करणाऱ्यांचे पारिपत्य करण्यासाठी त्यांनी मोठी युद्धे उभी केली, पण आम्ही त्यांना आदर्श मानायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्कलंक चारित्र्य आम्ही पोवाडे गाण्यापुरतेच सीमित करून टाकले. शत्रूच्या सुद्धा स्त्रिया लेकी सुनांना चोळी बांगडी देऊन सन्मानाने परत पाठवणारा तो लोकोत्तर पुरुष सुद्धा आमच्या कथा कादंबऱ्यांच्या आणि इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त झाला आहे. तसे प्रसंग आता आले तर आम्ही कसे वागू याची शाश्वती कोणालाच देता येण्यासारखी नाही. रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांनी भावा बहिणीचे पवित्र नाते साजरे करण्याची संस्कृती आपली, तिचा इतका अंधपात आपण कसा होऊ दिला? उपनिषदात एका राजाने अभिमानाने नोंद केली आहे, माझ्या राज्यात कोणीही स्वैराचारी नाही. मग स्वैरिणी कशी असेल? स्त्री देहाची होईल तितकी विटंबना करून सारा दोष स्त्रीवर ढकलण्याचा प्रयत्न आहे आपला. वेश्येचे जीवन कोणतीही स्त्री स्वेच्छेने स्वीकारत असेल असे वाटत नाही. पिता, बंधू, पुत्र अशा साऱ्या संरक्षक नात्यांपासून त्यांना आम्हीच वंचित करून टाकतो. स्त्रीने सुंदरच दिसायला हवे यासाठी तिची वस्त्रे आणि आभूषण यांनी पूजा करायची असते, पण त्या सौंदर्याने फक्त वासनेची वकवक जागी होत राहिली तर समाजाचा अंधपातच होत असतो. माता, भगिनी आणि कन्या या नात्याचेही संस्कार आपल्यावर व्हायला हवेत. मुख्य म्हणजे आपल्या पक्के ध्यानात ठसायला हवे की एक नारी की लाज सारे सबलाओं की लाज है. कधी होईल असे? माणसांची पारख. फार मोठी जोखीम अंगावर येऊन पडली होती. मनुष्यबळ अगदी तोकडे. माझा अनुभवही कमी होता, त्यामुळे कोणावर कशी जबाबदारी टाकावी ते कळेना. नुकतेच एका कामात अपयश आलेले, त्यामुळे बॉसची नाराजी ओढवून घेतली होती, परंतु त्यांच्याकडे जाण्याखेरीज इलाज नव्हता. सुदैवाने त्यांचा मूड चांगला होता. त्यांनी शांतपणे माझी योजना ऐकून घेतली. अत्यंत महत्वाचा भाग कोणावर सोपवावा याबद्दल त्यांचा सल्ला विचारला. तेव्हा त्यांनी सुचवलेले नाव ऐकून मी स्तंभितच झालो, कारण माझेच नव्हे तर त्यांचेही मत त्या व्यक्तीबद्दल चांगले नव्हते. मी म्हटले, सर, ज्याने आत्ताच आपली नालायकी सिद्ध केली आहे त्याच्यावर विश्वास कसा टाकता येईल? ते हसून म्हणाले, तशी तूही आपली नालायकी आताच दाखवली आहेस, तरी तुझ्यावर आम्ही ही जबाबदारी टाकतोच आहोत की नाही? मग आपल्या सोबत काम करणाऱ्या माणसांबद्दल मन कलुषित करून ठेवणे धोक्याचे असते. संपूर्ण उत्तम काम करणारी माणसे आपल्याला क्वचितच मिळणार आहेत. कोण कशात चांगला आहे आणि कशात वाईट आहे ते सतत जागरूकतेने तपासत राहायला हवे. आणि विश्वास कोणावर टाकायचा याबद्दल म्हणशील तर आपल्याला माहिती आणून देणारे लोक बदमाशांच्या गोटातलेच आहेत, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढली योजना आखतो आहोत. बरोबर काम करणारी माणसे आपल्याला निवडता येतातच असे नाही. त्यांच्याकडून काम कसे करून घ्यायचे, त्यांना प्रेरित कसे करायचे, उत्तेजन केव्हा द्यायचे आणि धाक कसा बसवायचा हे तुला प्रत्यक्ष अनुभव घेऊनच शिकावे लागेल. त्यांना संधी देत राहायला हवे. पारख चुकेलही, पण म्हणून जवळच्या माणसांना कंडम करून टाकायचे नसते. 30 वर्षाच्या वर खात्यात काम करणाऱ्या व्यक्तीचे अनुभवाचे बोल होते हे. माझ्या फारच उपयोगी पडले. ती कामगिरी तर आम्ही उत्तम पार पाडलीत, पण नंतरही अनेक योजना यशस्वी करून दाखवल्या. ज्याला नेतृत्व करायचे असेल त्याला माणसांची पारख उत्तम साधायला हवी. कोणतेही मोठे कार्य एकट्याने करताच येत नाही. त्यासाठी सहकारी आणि साथी लागतातच. चुका होतातच, त्या पोटात घालायच्या. बदनामी होऊ नये यासाठी जरब निर्माण करायची हे नेत्याला साधायला हवे. पूर्वग्रह करून चांगली माणसे मिळत नाहीत आणि जी मिळतील त्यांच्याकडून काम करून घेणे साधत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रयोग केला तेव्हा त्यांना उपलब्धता असलेली माणसे पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत वाढलेली, प्रलोभनांना बळी पडण्याची सुखासीन वृत्ती असलेली, स्वार्थाकडेच ओढ असलेली अशीच होती. शत्रूच्या शक्तीचा, दमन यंत्रणेचा साऱ्यांनाच धसका होता. अन्याय इतरांवर होत असला तर आपल्याला काय त्याची, असेच त्यांना वाटत होते. त्यांच्यामधून महाराजांनी
जीवाला जीव देणारे साथी निवडले. त्यांच्यात स्वातंत्र्याचे वारे खेळवले आणि भीमथडीची तट्टे घेऊन त्यांना यमुने पार नेणाऱ्या पिढ्या निर्माण केल्या. स्वतःच्या निष्कलंक चारित्र्याचे उदाहरण इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले. अन्याय न करणारे आणि होऊ न देणारे स्वराज्य निर्माण करून दाखवले. राजेशाही, सरंजामशाही उलथून पाडण्यासाठी फ्रेंच राज्यक्रांती झाली. अराजक माजल्यामुळे लष्कराला खूप महत्त्व आले. युद्धतंत्रात निष्णात असलेल्या नेपोलियनने फ्रान्सची सत्ता काबीज केली. त्याला माणसांची पारख अतिशय उत्तम होती. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या शिपायांची लायकी बरोबर जोखून त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकत त्याने अजिंक्य सेनानी उभे केले. या रांगड्या शिपायांना राज्य चालविण्याची जबाबदारी पेलणार नाही याचा त्याला अंदाज आला. जुन्या राजसत्तेत प्रशासनाचा आणि राजशिष्टाचाराचा उत्कृष्ट अनुभव असलेले टालेरा, फुशे यांसारख्या सरदारांची त्याने निवड केली. टालेरा हा परराष्ट्र मंत्री झाला आणि फुशेवर गृह खात्याची जबाबदारी आली. इतरही जुने नवे लोक अचूक निवडून नेपोलियनने फ्रान्सच्या शासनाची उत्तम घडी बसवली. बाहेरच्या शत्रूशी लढाया जिंकून अमाप संपत्ती राज्यात आणली. मोठे साम्राज्य उभे केले. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊन टिकून राहण्यासाठी कोड द नेपोलियन सारखे कायदे केले. शिक्षण, व्यापार, उद्योगधंदे अशा सर्वच क्षेत्रात फ्रान्सची भरभराट झाली. तीही फक्त 15 वर्षात. आणि युरोपमध्ये सतत युद्धे करीत असताना आपण जसे शिवाजी महाराजांना मानतो तसाच मान फ्रान्समध्ये नेपोलियनला आहे. तह, करार, परराष्ट्र संबंध या साऱ्यात टालेराचा मोठा वाटा होता. तर फुशेने उत्तम पोलीस आणि शासन यंत्रणा उभी केली. नेपोलियनच्या महत्वाकांक्षेला अंत नाही हे ध्यानात आल्यावर दोघेही त्याच्या पूर्ण विरुद्ध झाले. त्याच्या बरोबर काम करण्याचे नाटक करीत दोघांनी फ्रान्सच्या शत्रूंना मदत केली आणि लिपजिंगच्या युद्धात नेपोलियनचा पाडाव झाल्यावर त्याला परत गादीवर आणले. नेपोलियनने फ्रान्ससाठी खूप काही केलेले असल्याने त्याची लोकप्रियता शाबूत होती. लुई विरुद्ध नाकर्तेपणामुळे लोकक्षोभ वाढत आहे हे ध्यानात आल्यावर या दोघांनी नेपोलियनने केलेल्या उठावाला मदत केली. त्यामुळे परत त्यांना आपापली पदे मिळवता आली. पण त्यांच्या कारवाया चालूच होत्या. पुन्हा फ्रान्स विरुद्ध इतर युरोपीय सत्ता उभ्या झाल्या आणि वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा निर्णायक पराभव झाला. नेपोलियन जहाजातून निसटत असल्याची खबर देऊन फुशेने त्याला इंग्लंडच्या ताब्यात दिले. तर टालेराने परकीय सत्तांकरवी त्याला दूर सेंट हेलेना येथे कारावासात पाठवून दिले. माणसांची पारख ही रत्नांच्या पारखीसारखी सोपी सरळ नसते, कारण रत्नांमध्ये बदल होत नाही. माणसांचे तसे नसते. बदल केव्हाही होऊ शकतो. त्यामुळे नेत्याने सावध राहून आपली पारख बरोबर असल्याची खात्री करून घेत राहावे लागते. माणसाच्या निर्णय शक्तीवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. त्यामुळे एकदा पारखून घेऊन सोबत काम करीत असलेल्यांशी चांगले संबंध ठेवून विकासाचीही काळजी घ्यायला हवी. कोणालाच गृहीत धरून चालत नाही याचे भान सुटता कामा नये. संसर्ग. दक्षिण भारतातल्या नटनट्या सतत काळा चष्मा घालूनच फिरत असतात. तिथल्या उन्हासाठी आणि सारखे स्पॉटलाइट मध्ये वावरावे लागत असल्याने तशी गरज भासत असावी. सिनेसृष्टीने जनमानसावर जिथे जशी पकड घेतली तशी जगात इतर कोठेही घेतली नसेल. देवतांनाही दुर्लभ अशी लोकप्रियता M.G. रामचंद्रन, N.T. रामाराव यांसारख्या दाक्षिणात्य नटांनी मिळवली. त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःला जाळून घेण्यापर्यंत काही चाहत्यांची मजल गेली. सध्याच्या लोकप्रिय नटनट्यांचेही फॅन क्लब्स प्रचंड संख्या असलेले आहेत. पण त्यांच्यातही काळा चष्मा हा त्यांचा लोगो ठरावा इतका सर्वमान्य आहे. मुंबईत पहिल्यांदा कंजेक्टिव्हायटिस च्या साथीचा मी अनुभव घेतला तेव्हा दाक्षिणात्य नटांसारखे काळे चष्मे संपूर्ण कार्यालयात दिसायला लागल्याचे आठवते. आधी मी सर्वांची थट्टा केली खरी, पण दुसऱ्या दिवशी सकाळी डोळेच
उघडता येईना तेव्हा मात्र धाबे दणाणले. डोळे आपल्याला साथ देणार नाही हा विचार सुद्धा किती भीतीदायक असतो. मग आय ड्रॉप्स, काळा चष्मा वगैरे सोपस्कार झाले. पुढे तर ही बाब नित्याचीच झाली. इतर अनेक रोग मुंबईकरांनी पचवून टाकले. तसेच हा नेत्र रोगही त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून गेला. पावसाळ्याच्या सुरुवातीला छत्र्या, रेनकोट्सची खरेदी होत असे तसे आय ड्रॉप्स आणि काळे चष्मेही घेतले जायला लागले. संसर्गजन्य रोगाच्या विषाणूंचा प्रसार किती झपाट्याने होतो. मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा त्यांना वेगळे शोधणे जिकरीचे काम असते, पण त्यांचा संसर्ग मात्र भूमिती श्रेणीमध्ये वाढत जातो. सगळीच माणसे या संसर्गाला घाबरून असतात. हजारो वर्षे महारोगाला संसर्गजन्य समजून त्या रोगाची लागण झालेल्यांना मानवी समाजाकडून अत्यंत घृणास्पद वागणूक देण्यात आली. हा रोग संसर्गजन्य नाही हे समजायला लागल्याला जेमतेम 50-60 वर्षच झाली आहेत. बाबा आमट्यांनी आनंदवनात फलकच लावला होता की इथला आनंद रोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. पण हे समजेपर्यंत एड्स, बर्ड फ्लू, चिकनगुनिया अशा अनेक रोगांचे थैमान चालू झाले आहे. कॅन्सर सारख्या रोगांचाही विळखा अजून समाजाभोवती आहेच. पण या रोगांपेक्षाही जास्त नुकसान करू शकणारी म्हणजे इतरांना काही झाले तरी मला काही होणार नाही हा गैरसमज. रोग जसा संसर्गजन्य असतो तसेच आरोग्यही संसर्गजन्य असते तर किती बरे झाले असते. पण रोगाचे जंतू, विषाणू जसे आस म्हणतात हजर असतात तसे आरोग्याचे नसतात. मुळात आरोग्य हा शब्दच नकारात्मक आहे. रोग नसणे म्हणजे आरोग्य ही संकल्पनाच रोगाची प्रतिकार शक्ती वाढवण्याबद्दल आहे. ती गृहीत धरून चालत नाही. आयुष्यच विषाणूंनी, विषारी जंतूंनी घेरलेले असते. ते आपल्याला दिसत सुद्धा नाही. बरे, मानवाची शरीर प्रकृती इतकी नाजूक आणि दुर्बल आहे की ती या शत्रूंचे स्वागतच करते. तिला मजबूत आणि कणखर बनवण्याचे कार्य आपण बलाची उपासना करून करायचे असते. रोगजंतूपेक्षाही जास्त विनाशक शक्ती दुष्ट विचार आणि प्रवृत्ती यामध्ये आहे. यांचे अस्तित्व बीजरूपात आपल्या यंत्रणेतच असते आणि नैसर्गिक ओढ त्यांच्याकडेच आहे. अगदी बालपणातच मीची जाणीव होते. सारे जग माझ्या सुखासाठीच आहे असा गैरसमज मूळ धरून असतो. स्वप्नरंजन करण्याने तो जोपासला जातो. समविभागाचे म्हणजे वाटून घेण्याचे संस्कार बालवयातच जर रुजवले गेले नाहीत तर तो माणूस अतिशय स्वार्थी आणि मतलबी होण्याचा धोका असतो. प्रत्येक गोष्टीकडे मला काय लाभ, मला काय फायदा या दृष्टिकोनातूनच पाहायची सवय लागते. पालकांपैकी कोणाची वृत्ती तशी असली तर त्यांच्या वर्तवणुकीतून तोच आदर्श मुलांसमोर कळत नकळत ठेवला जातो. ध्यास सुखाचा आणि तोही इंद्रियांच्या सुखाचा लागतो. ती सुखे मिळाली नाहीत तर दुःखच आपल्या वाट्याला येत आहे असे वाटत राहते. आळसच हवासा वाटत राहतो. आर्थिक समृद्धीमुळे किंवा पालकांना संस्काराचे महत्त्व कळत नसल्याने मागाल ते मिळते अशी समवयस्क मित्रमंडळी भोवती असतात. त्यामुळे शिस्त लावण्याचा प्रयत्न करणारे पालकच आपले शत्रू आहेत अशी समजूत होऊन बसते आणि कुढत राहण्याचा स्वभाव बनत जातो. ज्यांच्या जीवावर चैन चंगळ करता येईल अशांचीच संगत आवडायला लागते. अनेक चांगल्या घरातील मुले निव्वळ चैन चालवता यावी यासाठी गुन्हेगारीकडे वळलेली आढळून येत आहेत. भावनांना आणि वासनांना आवर घालण्याची शिकवण शब्दांनी देता येत नाही. पालक आणि शिक्षकांनी ती स्वतःच्या वर्तवणुकीचा आदर्श समोर ठेवूनच द्यावी लागते. आता जीव घेण्या रोगांच्या जंतूप्रमाणेच संकुचित, स्वार्थी आणि रोगट विचारांचीच लागण लवकर होते व त्यांचा प्रसार सुद्धा जलद गतीने होतो. रोगट शरीरापेक्षाही रोगट मन समाजाला आणि व्यक्तीलाही जास्त घातक ठरते. समाजात विकृती बोकाळतात आणि दांभिक प्रवृत्ती समाज मनाचा ताबा घेतात. दुष्ट आणि अनिष्ट प्रथा व रूढी नाहीशा करण्याऐवजी जोपासल्या जातात. समारंभाच्या निमित्ताने होणारे अवैध संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन, हुंड्यांसारख्या घातक रूढींचे समर्थन, तोंडाने स्त्रीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत
भ्रूण हत्येपासून बलात्कारापर्यंत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ, हे सर्व होऊ न देण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनीच निलाजरेपणाने त्याला उत्तेजन देणे, भ्रष्ट शासन व्यवस्था या साऱ्या समाजाच्या विकृतीच तर आहेत. हे सर्व अनिर्बंध होत असताना आपण दांभिकपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे? सर्व समाजाच्या पुढल्या पिढ्या सुनामी लाटेत सापडल्यासारख्या विनाशाकडेच जाणार आहेत. त्यात आपली मुले नातवंडे आनंदात जगू शकतील अशी आशा बाळगणे म्हणजे निव्वळ भाबडेपणा आहे. आपण आपली प्रतिकार शक्तीच वाढवायला हवी, शरीराची आणि आपल्या अंतःकरणाचीही. यासाठी संयमाला, विवेकाला आणि तपाला पर्यायच नाही. संस्कार पुढच्या पिढीवर करण्यापेक्षा आपण आपल्या शरीर आणि मनावर करायला सुरुवात करायला हवी. आपण मोहाला बळी पडतो की नाही याचे पुढची पिढी बारकाईने निरीक्षण करत असते. आपल्या विचारातून आणि वर्तवणुकीतून काय घ्यायचे ते त्यांनीच ठरवायचे आहे. आपल्या वागण्यामधले चांगलेच तेवढेच तुम्ही घ्या, वाईटाचे अनुकरण करू नका असे त्यांना सांगताना आपलेही वाईट कमी करून चांगले जास्त वाढवण्याचा प्रयत्न होत राहायला हवा. आम्ही चैन करतो, तुम्ही तप करा असे म्हणण्यात निव्वळ दांभिकपणा आहे. हे समजण्या इतकी पुढची पिढी हुशार आहे. त्यांच्या अनुकरणासाठी आपण त्यांच्या समोर निष्ठेचे उदाहरण ठेवायला हवे असे वाटते. विक्रम काही करा, चला तर. रोजचे वर्तमानपत्र तासा 2 तासात जुने होऊन जाते. सगळे मथळे पाहून झालेले असतात. महत्वाचे असे वाटलेले वाचून झालेले असते. काय घडते आहे सगळीकडे याबद्दलचे कुतूहल शमलेले असते. आपल्या विशेष आवडीचे काही असले तर आपण कात्रण काढून घेतो. असे काही आढळले नाही तर सारेच वृत्तपत्र किंवा कात्रण काढल्यावर उरलेला भाग रद्दीत जातो. आपल्याला माहिती कळावी यासाठी कितीतरी माणसे रात्रंदिवस खपत असतात. त्या सर्वांची मेहनत सकाळच्या तास 2 तासातच कामी येते. मग तो साराच मजकूर शिळा होऊन जातो. आता संगणकामुळे कोठे काय झाले ते दिवसभरात केव्हाही कळते आणि भरीला दूरदर्शन आहेच. तरीही रोज वृत्तपत्र वाचायची सवय मोडेल याची मुळीच शक्यता नाही. कारण काय वाचायचे ते आपल्याला ठरवता येते. पण आपले नाव, चित्र, बातमी हे ज्या वृत्तपत्रात झळकलेले असेल ते कधीच शिळे होत नाही. मग तेवढा भाग तरी अगदी जपून ठेवला जातो. आपला चेहरा, आपले नाव हे प्रसिद्ध व्हावे अशी ओढ बहुतेकांच्या मनात असते. त्यासाठी केवढा आटापिटा केला जातो. एरवी पैसा खर्च करण्याबाबत अतिशय कंजूष असणारे लोक सुद्धा नाव प्रसिद्ध होणार असेल तर भरपूर उधळपट्टी करायला तयार असतात. जाहिरातीच्या दराने पैसा मोजून स्वतःबद्दलच्या बातम्या छापून आणायला सुद्धा काही मंडळी मागे पुढे पाहत नाही. अंगात कर्तबगारी असो किंवा नसो, कीर्तीचा मत्का आपल्यालाच असावा असे वाटत राहते. शब्दांची शक्ती मानवाला मिळाली तेव्हापासूनच कीर्तीची ओढ मनात पक्की बसून गेली. नुसते बोललेले शब्द ज्यांनी ऐकले असतील त्यांच्या पुरतीच कीर्ती मर्यादित राहते. पण तेही पुन्हा पुन्हा बोलले जावेत आणि लोकांनी ते परत परत ऐकत राहावेत यासाठी भाट आणि चारण यांच्या परंपरा निर्माण झाल्या. कवी, भाट आणि लेखक यांना राजाश्रय मिळायला लागला. मग त्यासाठी ही कवी, लेखक आणि नाटककार या सर्वांमध्ये स्पर्धा असायच्या. राजे महाराजे आपल्या पदरी सरस्वतीचे उपासक आहेत असे दाखवायला उत्सुक असत. कालिदासासारख्या महाकवींची प्रतिभा सुद्धा राजवंशाच्या स्तुतीसाठी वापरली गेली आहे. आपल्याकडल्या रघुवंशासारखीच इजिप्तच्या संस्कृतीमधले तिथले बादशाह, फेरोह यांच्या वंशालाही हजारो वर्षे प्रतिष्ठा लाभली. त्या राजांनी सर्व राज्यभर आपली स्मृती चिरंतन टिकावी यासाठी भले मोठे पिरॅमिड उभारले. त्यात सर्वोत्तम शिल्पकारांकडून आपले पुतळेही बनवून घेऊन बसवले. राजा रॅमसेस दुसरा हा मोठा पराक्रमी राजा होता. त्याला चांगले दीर्घायुष्य लाभले. तब्बल 67 वर्षे त्याने राज्य केले. अनेक लढाया जिंकल्या. त्याला हिटाईट टोळीच्या राजाने मोठे राज्यमंडळ स्थापून कडवा विरोध केला. रॅमसेसने कदेश या ठिकाणी राजमंडळाच्या सैन्याचा पराभव केला.
इजिप्तच्या सैन्याचा जवळजवळ पाडाव झालेला असताना रॅम्सेसने अतुलनीय शौर्य गाजवून युद्धाचे पारडे फिरवले. करदेशची लढाई ही मानवी इतिहासात नोंदवली गेलेली सर्वात जुनी लढाई मानली जाते. काही इतिहासकारांच्या मते भारतीय युद्धही या लढाईच्याच काही शतके अलीकडे घडले असावे. महाभारतातल्या युद्धाच्या वर्णनासाठी त्यासारखा अलौकिक प्रतिभेचा इतिहासकार लाभला. असे म्हणतात की सुप्रसिद्ध ग्रीक महाकवी होमर हा उत्तरायुष्यात रॅम्सेसच्या पदरी होता आणि कदेशच्या लढाईचे वर्णन करणारा शिलालेख हा होमरच्या लेखणीतून उतरला. त्या काळी राजांना देव मानण्याची प्रथा होती. आपण स्वतः देवाचे अवतार आहोत असे रॅम्सेसलाही वाटत असावे. इजिप्तच्या संस्कृतीमध्ये अनेक देवदेवतांची उपासना केली जात असे. रॅम्सेस हा सूर्य देवतेचा भक्त होता आणि स्वतःला तो सूर्यपुत्र म्हणवीत असे. कदेशच्या लढाईत इजिप्तच्या सैन्यांची पळापळ झाली आणि राखीव सैन्य भलतीकडेच गेले. अशा वेळी रॅम्सेसने स्वतःच्या रक्षक तुकडीनिशी शत्रूवर प्रतिहल्ला चढवला आणि राखीव सैन्य पोहोचेपर्यंत शत्रूच्या प्रचंड सैन्याला थोपवून धरले आणि सूर्य मावळाच्या आत युद्ध जिंकले. युद्धाच्या वर्णनात रॅम्सेसने सूर्याची प्रार्थना केली आणि सूर्याने त्याला बल दिल्यामुळे त्याने एकट्यानेच शत्रू सैन्याचा पाडाव केला असे आले आहे. ही अतिशयोक्ती असेल, पण त्याने मोठाच पराक्रम करून युद्ध जिंकले यात मात्र संशय नाही. इतिहासात नमूद होण्या इतका पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्ती या अर्थातच थोर असतात आणि आपल्या पराक्रमाची नोंद होऊन पुढच्या पिढ्यांनाही तो संस्मरणीय वाटावा याची ओढही त्यांना असते. ज्युलियस सीझर, अलेक्झांडर, नेपोलियन यासारख्या वीरांनी आपल्या पराक्रमाची नोंद व्हावी याची काळजी घेतलेली दिसते. कीर्तीची ओढ अर्थातच नैसर्गिक ओढी ज्या आहेत त्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. आपले नाव दूर दूर पर्यंत पोहोचावे, त्याला बट्टा लागू नये आणि भावी पिढ्यांनाही आपला आदर वाटावा असे कर्तबगार व्यक्तींना वाटत असेल तर त्यात नवल नाही. पण ज्याच्या जवळ काडीचे कर्तृत्व नाही अशा मंडळींना सुद्धा तसे वाटते. मग इतरांच्या कर्तृत्वाचे श्रेय ओढून घ्यायचे आले, पितळ उघडे पडले तरी निगरगट्ट व्हायचे असा उद्योग मंडळी करतात. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःची लायकी वाढवतच राहायचे असते. मग पराक्रमाला भरपूर वाव मिळतो. कोणाचे श्रेय घ्यावे लागत नाही असे नाव जेव्हा मिळते तेव्हा ते टिकणारेच असते. पराक्रम करूनच नाव कमवायला हवे, नाहीतर हंसाची पिसे लावून घेऊन मिरवणाऱ्या डोम कावळ्यासारखी गत होते. कोण तुम्ही? आम्ही मुंबईत होतो तेव्हा बाबा आमट्यांचा फोन आला. माझे एक मित्र कॅन्सरने आजारी आहेत, त्यांना भेटायला मी संध्याकाळच्या फ्लाईटने येतो आहे. मी एकटाच आहे, तुमच्याकडेच उतरेन. मला आणि माझ्या पत्नीला अस्मान ठेंगणे झाले. बाबा आपल्याकडे येऊन राहणार यापेक्षा जास्त आनंद कोणता असेल. मी बाबांना एअरपोर्ट वरून घरी घेऊन आलो. आमचे पाय जमिनीवर टेकतच नव्हते. एवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात आमच्या परिचयाचे एक जोडपे उभे होते. मी त्यांना आत बोलावून त्यांचे स्वागत केले आणि त्यांचा बाबांशी परिचय करून दिला. अर्थात बाबांच्या बद्दल हे बाबा आमटे या पलीकडे काही सांगायची जरूर असेल असे मला वाटले नाही. पण त्या गृहस्थांनी मला आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. त्यांनी मला विचारले, हे काय करतात? यावर काय उत्तर द्यायचे ते मला सुचलेच नाही. बाबा म्हणाले, मी रिकामटेकडाच आहे, काही करीत नाही. जमेल तसा फिरतो, जेवतो, खातो आणि आराम करतो. आता हे उत्तर माझ्याही बाबतीत लागू पडण्यासारखे होते. फ्रान्सचा बादशाह नेपोलियन आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याने पर्शियाशी एक युद्ध जिंकले. त्याला त्याच्या सेनापतींनी फेड्रिक द ग्रेटच्या कबरीपाशी नेले. नेपोलियन ती कबर पाहून थोडा खिन्न झाला. त्याचा सरदार जनरल लान्स बाजूच्या म्युझियम मधून फेड्रिक द ग्रेटची तलवार उचलून घेऊन आला. जेत्यांना
कोण अडवू शकणार? लान्सने ती तलवार नेपोलियनला नजर केली आणि विनंती केली की यापुढे नेपोलियनने ती तलवार धारण करावी. नेपोलियनने काहीच उत्तर दिले नाही. त्यावर इतर सरदारांनीही नेपोलियनला आग्रह सुरू केला की त्याने फेड्रिकची तलवारच वापरावी, कारण युरोपच्या इतिहासात फेड्रिकने चांगलाच दबदबा निर्माण केला होता. नेपोलियन त्यांना म्हणाला, तुम्ही सगळे अकलेचे कांदे आहात. माझ्याजवळ ही माझी तलवार आहे ना, मला इतर कोणाच्या तलवारीची गरजच काय? नेपोलियनला स्वतःच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान होता. त्याने साऱ्या युरोपचा नकाशात स्वतःच्या कर्तबगारीने बदलून टाकला होता. पण नेपोलियनचे गर्वहरण होणारा एक प्रसंग पोलंडमध्ये घडला. तो मेरी वालावस्का या चित्रपटात अतिशय उत्कृष्ट चितारला आहे. मेरी ही एका पोलिश सरदाराची मुलगी आणि नेपोलियनचे प्रिय पात्र. नेपोलियन मेरीला भेटण्यासाठी तिच्या प्रासादात आलेला आहे आणि दिवाण खान्यात मेरीची वाट पाहत उभा आहे. बाजूलाच डोक्याने किंचित अधू असलेली मेरीची वृद्ध आजी एकटीच बुद्धिबळाचा डाव मांडून बसलेली आहे. जवळ कोणीतरी उभे असल्याचे जाणवल्यावर ती विचारते, कोण आहे तिथे? नेपोलियन पुढे येत सांगतो, मी नेपोलियन, फ्रान्सचा बादशाह. यावर नेपोलियनला काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तो गोंधळून तसाच उभा राहतो. थोड्या वेळाने आजीबाई शांत होऊन म्हणतात, ठीक आहे बादशाह, बुद्धिबळ खेळता का आपण? बसा आणि खेळा माझ्या बरोबर. नेपोलियन अंदाज येऊन खेळायला बसतो. मध्येच आजीबाई चिडून त्याच्यावर खोटे खेळण्याचा आरोप करतात. तेवढ्यात मेरी तिथे येते. तेव्हा आजी तिला सांगते, तू या खोटारड्या माणसाशी बोलू सुद्धा नको. तो येऊन मला सांगतो की मी फ्रान्सचा बादशाह आहे आणि बुद्धिबळातही फसवतो आहे. नेपोलियनच्या चेहऱ्यावरचे भाव अप्रतिम दाखवले आहेत. जगभर दरारा असलेल्या माणसाशी असे वागू शकणारे कोणीही वेडपटच असायला हवे असे वाटेल. मोठे नाव कमावणाऱ्या व्यक्ती आपल्या क्षेत्रातच नव्हे तर त्याच्या बाहेरही मशहूर असतात, पण त्यांच्या विषयी मुळीच माहिती नसलेल्या व्यक्तीही भेटतात. हिंदी सिनेमातले आघाडीचे कलाकार आपल्या लोकप्रियतेबद्दल गर्व बाळगून असतात, पण त्यांचेही कधी कधी चांगलेच गर्वहरण होते. माझी स्नेही डॉक्टर अरविंद बावडेकर सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि सर्जन होते. त्यांचे कॅन्सर माझा सांगाती हे पुस्तकही खूप गाजलेले आहे. त्यांनी एकदा ख्यातनाम सिनेनट राजेश खन्ना याची विकेट घेतली होती. त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला राजेश खन्ना आपली पत्नी डिम्पल हिच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे आला. उपचार पार पडल्यावर डॉक्टर बावडेकर राजेश खन्नाला म्हणाले, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते. डिम्पलची हसून हसून मुरकुंडी वळली. एकदा नाशिकमध्ये 2 वेगवेगळ्या सिनेमांचे चित्रण चालू होते. दोन्ही युनिट निरनिराळ्या हॉटेलमध्ये उतरली होती. त्यांच्या लोकांत फोनवरच्या संभाषणावरून भांडण झाले. गैरसमजामुळे एका युनिटची मंडळी भलत्याच हॉटेलमध्ये जाऊन बाचाबाची करायला लागली. ते हॉटेल नाशिकच्या एका प्रसिद्ध व्यक्तीचे होते आणि त्या रात्री ते स्वतःच हिशेब घ्यायला गल्ल्यावर बसलेले होते. त्यांच्याशी बोलाचाली होऊन फिल्म युनिटच्या लोकांनी त्यांना मारहाण केली. त्यावर चिडून जाऊन 101 लोक हॉटेलवर चालून गेले आणि तिथे दंगाच सुरू झाला. मला खबर मिळेपर्यंत पोलीस व्हॅन येऊन काही जणांना पोलीस ठाण्यावर नेण्यात आले होते. मी आरडाओरडा करून सर्वांना बाहेर काढले आणि हॉटेलच्या मालकांशी बोलणे केले. तेव्हा सर्व प्रकार गैरसमजावरून घडला असल्याचे जाणवले. विरुद्ध बाजूच्या मंडळींना आत आणायला सांगितले तेव्हा राज कपूर, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या बरोबर आणि दोघांना आत आणण्यात आले. मला नवल वाटले, पण खरी गंमत म्हणजे हॉटेल मालकांनी त्यांना मुळीच ओळखले नाही, कारण ते कधी सिनेमा वगैरे पाहतच नसत. आपल्या क्षेत्रात भरपूर नाव कमावणाऱ्या व्यक्तींना आपण जाऊ तिथे सर्वजण ओळखतील असा भ्रम असतो. त्यांचा भ्रमनिरास अशा प्रसंगी होतो. एका थोर संतांचे याबाबतचे विचार लक्षात घेण्यासारखे आहेत. लोक तर ईश्वराला सुद्धा ओळखत नाही, मग मला नाही ओळखले तर कोठे बिघडले? पण मुख्य मुद्दा इतरांनी ओळखण्याचा नाही तर स्वतःला ओळखण्याचा आहे. निदान स्वतःबद्दल गैरसमज तरी नसावेत, खरे की नाही? खरी कमाई एकच, तुमचे नाव.
मोठ्या व्यक्तींसोबत परिचय व्हावा असे सर्वांनाच वाटत असते. नुसता परिचय होऊन पुरेसे नसते, तर तो इतरांपुढे मिरवायचाही असतो. त्या व्यक्तीचे पत्र, स्वाक्षरी, सोबत काढलेला फोटो असे सगळे अगदी जपून ठेवून शक्य होईल तेव्हा त्याचे प्रदर्शन मांडायचे असते. दिल्लीच्या एका कार्यक्रमात खुद्द राष्ट्रपतींच्या सहीचे निमंत्रण आले तेव्हा मला केवढा आनंद झाला होता. गुप्तहेर खात्यातल्या नोकरीमुळे जगभरातल्या थोर व्यक्तींशी संपर्क आला, पण आपण पुढे पुढे करून मिरवायचे नसते हेही प्रशिक्षणात मनावर ठसवले गेले होते. त्यामुळे त्यांच्या बरोबरचे फोटो काढून जवळ ठेवण्याचा मोहही आवरला गेला. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना एका कार्यक्रमात अचानक पाऊस आला. आमची चांगलीच तारांबळ उडाली, पण नियमाप्रमाणे आमच्या गाडीत एक छत्री ठेवलेली होती. ती उपयोगाला आली खरी, पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या सोबत छत्री धरलेला माझा फोटो वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकला. याबद्दल मला वरिष्ठांची चांगलीच बोलणी खावी लागली. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी फार जाणवेल असे वावरायचे नसे. आता एक एक बंदुका घेतलेले रक्षकच गराडा घालून असतात. माझ्या एका मित्राकडे 2 मोठे कवी पाहुणे म्हणून आले. एका कवींची कविता त्यांच्या छोट्या मुलाच्या पाठ्यपुस्तकात होती. ते कवी आपल्या घरी आले याचा त्याला फारच आनंद झाला. त्याने आपल्या वहीत त्यांची स्वाक्षरी घेतली. अर्थात दुसरे कवी तो आपली स्वाक्षरी केव्हा मागतो याची वाट पाहत होते, पण त्याने आत जाऊन वही ठेवून दिली. बाहेर आल्यावर त्याला विचारले, अरे, हे सुद्धा मोठे कवी आहेत, त्यांची स्वाक्षरी का नाही घेत? त्यावर त्याने गंभीरपणे उत्तर दिले, मी फक्त सुप्रसिद्ध कवींचीच स्वाक्षरी घेतो. यावर खूप हशा पिकला आणि त्या कवींची थट्टा सुद्धा झाली. आता प्रायमरी पुस्तकात कविता छापून येतील याची काळजी घ्या असा सल्लाही त्यांना देण्यात आला. मी स्वाक्षरी घेण्याचा छंद फारसा जोपासला नाही, पण खेळाडू माझ्याकडे सल्ला घ्यायला येतात ते पुढे फार मोठे होतात याची खात्री पटली तर मी त्यांची सही माझ्या डायरीमध्ये घेऊन ठेवतो. प्रकाश पदुकोणच्या अकादमीत अपर्णा पोपट, गोपीचंद या खेळाडूंशी गाठ पडली तेव्हा ती धडपडणारी मुले होती, पण त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करताना त्यांच्या आपल्या खेळावरच्या असामान्य निष्ठेचा प्रत्यय आल्याने मी त्यांच्या सह्या घेऊन ठेवल्या. त्या दोघांनाही मी सही मागतो आहे याची तेव्हा गंमतच वाटली होती, पण त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाल्या. माझे म्हणणे बरोबर ठरले. आपल्या नावाला प्रतिष्ठा मिळावी आणि ती टिकून राहावी ही कीर्तीची ओढ चांगलीच असते आणि ती आपल्या कर्तबगारीनेच शमवायची असते. तुम्ही जे क्षेत्र निवडलेले असते त्या क्षेत्रामध्ये पूर्वी कर्तबगारी गाजवलेल्या व्यक्तींनी मोठमोठे उच्चांक करून ठेवलेले असतात. आपण त्यांच्या पलीकडे जायचा प्रयत्न करायचा असतो, पण त्यासाठी आपली लायकी वाढवत न्यावी लागते आणि ती आपण निवडलेल्या क्षेत्रातच सिद्ध करायची असते. नाव व प्रतिष्ठा आपल्या क्षेत्रातच निर्माण व्हायला लागतात. आपल्या कार्यक्षेत्राला भारतीय तत्वज्ञानात लोक असे नाव आहे. ते संपूर्ण कार्यक्षेत्र म्हणजे लोक. त्यामध्ये आधीच सुप्रतिष्ठित झालेल्या व्यक्ती असतात. त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि तप या साऱ्याच गोष्टींमुळे त्यांचे नाव त्या लोकांमध्ये म्हणजे क्षेत्रात गाजत असते. डॉक्टराचा वैद्यकीय व्यवसाय निवडला तर त्या व्यवसायातले सर्व त्यांचे नाव ओळखायला लागतातच, पण ते ज्या रोगी व्यक्तींवर उपचार करीत असतील ते आणि त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारांमध्येही त्यांचे नाव आदराने घेतले जाईल. साक्षात यमलोकापासून वाचवल्यामुळे या लोकातले सर्वजण त्यांचा मान राखायला लागतात. तसेच कायदा, वित्त, उद्योग, कला वगैरे इतर क्षेत्र निवडणाऱ्यांचेही असते. अध्यात्म, समाजकार्य आणि राजकारण या क्षेत्रांमधल्या व्यक्तींचा जनसंपर्क जास्त असतो, त्यामुळे त्यांचे नाव लवकर दूरवर पसरते. तशीच बदनामी देखील लगेच पसरते. नावलौकिक कमावण्यासाठी जशी तप करण्याची आवश्यकता असते तशीच ती सांभाळण्याकरता आणि वाढवण्यासाठी सुद्धा अतिशय जपून वागणे गरजेचे आहे. राजा आणि त्याचा अधिकार वापरत असलेले राजकारणी आणि शासकीय नोकर हे स्वतःपेक्षा प्रजेचे हित जास्त बघतील तर सहज नाव कमावू शकतात. यांना आपल्या अधिकार क्षेत्रात उत्कृष्ट नावलौकिक कमावता येतो, पण विद्वान, कलाकार आणि खेळाडू यांचा लौकिक प्रदेशाच्या सीमा ओलांडून जाऊ शकतो. सत्ता,
संपत्ती, साधने, शरीर, मन, बुद्धी, परिवार यापैकी काहीच शिल्लक राहत नाही. राहते ते फक्त नाव. तेच तर कमवायचे. माझे जीवन गाणे. शरद चव्हाण हा मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट नेमबाजांपैकी एक. नेमबाजीच्या राष्ट्रीय स्पर्धा होत्या. आदल्या दिवशी पंडित रविशंकर यांच्या सतार वादनाची एक सुंदर मैफल आम्ही ऐकली होती. दुसऱ्या दिवशी फ्री पिस्तूलची संथ आणि मॅरेथॉन वाटावी अशी स्पर्धा होती. त्या स्पर्धेत शरदचा असा काही सूर लागला की त्याने नवा उच्चांक प्रस्थापित करून सुवर्ण पदक जिंकले. संध्याकाळी गप्पा मारताना त्याने सांगितले की ते सतारीचे सूर त्याच्या कानात घोळत राहिले होते, त्यामुळे त्याला लक्ष उत्तम प्रकारे एकाग्र करता आले. मलाही एकदा किशोरी आमोणकर यांच्या गायनाचा असा अनुभव आला होता. त्यांचा आवाज त्या मैफिलीत असा काही लागला होता की मन अगदी तृप्त होऊन गेले. नंतर 3-4 दिवस त्यांची एक चीज मनात घोळत राहिली. त्या 3-4 दिवसात मी 2 मॅचमध्ये अतिशय उत्तम खेळलो आणि कामामध्येही खूप छान मन लागले. संगीत ही मानवाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. भावना आणि विचार एका दिशेने प्रवाहित करण्याचे सामर्थ्य संगीतात असते. साऱ्यात मानवी संस्कृतीमध्ये संगीत विकसित झालेले आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, गेय काव्य हे सारेच लोकांना प्रभावीपणे आकर्षित करते. तसेच वाद्यांचेही आहे. संगीत निर्माण करणारे, गाणारे, वाद्ये वाजवणारे हे संख्येने फारच सीमित असतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठा असा श्रोत्यांचा वर्ग असतो. पूर्वीच्या काळी गद्यापेक्षा पद्यावर जास्त भर असे. वेद, उपनिषदे यांचा खूप मोठा भाग गेय स्वरूपात आहे. रामायण, महाभारत यासारखी महाकाव्ये अनेक हजार वर्षे टिकून आहेत. त्यांची मोहिनी जनमानसावर जशीच्या तशीच आहे. आपला भक्तिमार्ग बऱ्याच प्रमाणात संगीतावर आधारलेला आहे. गीता हे ईश्वरी संगीत म्हणूनच निर्माण झाले आणि नंतरच्या काळातही संतांनी केलेली वाङ्मय निर्मिती ही सुद्धा पद्यात आहे. मद्यापेक्षा पद्य जास्त सहजपणे हृदयाला हात घालू शकते. हेच याचे कारण असावे. साऱ्यात धर्मात ईश्वराची आळवणी प्रामुख्याने पद्यात केली जाते. भजने, आरत्या, गुरबानी, चर्च मधले संगीत, सूफी संगीत, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवावर रचलेले भक्ती संगीत या साऱ्यांमध्ये मोठ्या समुदायाला आकर्षित करून बांधून ठेवण्याची शक्ती आहे. सर्वांनी एकत्र म्हणण्याचे जे संगीत असते ते म्हणणाऱ्यांमध्ये एकत्वाची भावना निर्माण करू शकते. यासाठीच राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते ही सर्वांनी एकत्र म्हणायची असतात. त्याने बंधुत्वाची भावना जोपासली जाते. भजन आणि कीर्तन हे प्रकार संगीत प्रधान आहेत. प्रवचनाचे तसे नसते. त्यात गद्य चर्चा अधिक येते. म्हणून मग ज्यांना ते ऐकण्यात रस असेल असेच श्रोते जास्त प्रमाणात येतात. लोकसंगीतामध्ये शृंगार प्रधान लावणी संगीत लोकप्रिय झाले. तसेच वीररसाला उत्तेजन देणारे शाहिरांचे पोवाडे देखील गाजले. शिवकालाच्या कथानकांवरचे पोवाडे अजून उत्साहाने गायले आणि ऐकले जातात. जवळजवळ शतकभर नाट्य संगीताने मराठी मनावर मोहिनी घातली. नंतर त्याची जागा सिने संगीताने घेतली. हिंदी सिनेमांची लोकप्रियता बऱ्याच अंशांनी त्यातल्या कर्णमधुर संगीतामुळे निर्माण झालेली होती. अनेक कुशल संगीत दिग्दर्शकांनी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत यावर बेतून उत्कृष्ट चाली रचल्या आणि समर्थ गायकांनी त्या गाऊन लोकांना अक्षरशः वेड लावले. हर्ष, शोक, भय, प्रेम या साऱ्याच भावना त्यातून अतिशय उत्कटतेने प्रकट झाल्या. संगीतामध्ये सुरांबरोबर ठेका, लय, ताल हेही महत्वाचे असते आणि शब्दांनाही प्राधान्य असतेच. जुन्या हिंदी सिनेमांच्या गाण्यांमध्ये मला सुरेल आवाजातल्या चालींचा मोह पडेत, पण त्या गाण्यांचे शब्दही अतिशय गुंगवून टाकत असत. माझ्या एका मित्राला सूर तालाची जाण चांगलीच होती. त्याला पार्श्वसंगीतापासून तालीपर्यंत सगळे सूर पक्के ध्यानात राहत. या उलट माझ्या मनात मात्र ते शब्दच रुंजी घालत राहत. आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो तेव्हा जुनी गाणी याच पद्धतीने आठवली. मला शब्द आठवत असत तर त्याला ताली,
संगीताबरोबर विकसित होत गेलेली कला म्हणजे नृत्य. आपले जवळजवळ सारे देव नृत्यात प्रवीण आहेत आणि या दोन्ही कलांची अगदी अविभाज्य अशी जोडी आहे. संगीताशिवाय नृत्याची कल्पनाच करता येत नाही. ठेका, लय, हालचाली याचबरोबर सूर आणि बोलही नृत्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. गीताला, नृत्याला सूर आणि तालवाद्यांची साथ ही हवीच. हे सारे चांगले जमले म्हणजे प्रेक्षक आणि श्रोते यांच्यासाठी सुद्धा तो एक उत्कृष्ट अनुभव होऊन जातो. या कलांचा उत्तम अनुभव देण्या घेण्यासाठी श्रेष्ठ दर्जाची अशी एकाग्रता आवश्यक असते. ती विकसित झाली की इतर क्षेत्रातही उपयोगी पडते. यासाठी त्या त्या संस्कृतीतल्या संगीत आणि नृत्यातली सूर, लय, बोल ही सारी आपल्या यंत्रणेत मुरावी लागतात. खूपच पाहावे, ऐकावे लागते. त्यात सहभागी होता आले तर उत्तमच, पण नुसते उत्तम श्रोता, प्रेक्षक बनता आले तरी ती मोठी कमाई मानायला हवी. चांगले संगीत ऐकल्यावर ते स्मृतीत घोळत राहते. आपल्या श्रवण यंत्रणेचा आणि पर्यायाने मेंदूचाही त्यात विकास होत असतो. ही केवळ करमणूक नसून ती एक साधना आहे. आता कॉम्प्युटरवर आणि मोबाईल फोनवर सुद्धा हवे ते संगीत हवे तेव्हा आणि हवे तितक्या वेळा ऐकता येते. पूर्वीच्या राजे महाराजांना सुद्धा ही सोय उपलब्ध नव्हती, पण निव्वळ करमणूक म्हणून, एक चाळा म्हणून संगीत ऐकत राहण्याने वेळेचा अपव्यय मात्र होतो आणि आपण वाहन चालविण्यासारखे महत्वाचे काम करीत असलो तर त्यावरून लक्ष उडण्याचा धोका असतो. संगीत कला भावनांवर फार मोठा परिणाम करू शकते. त्याच्यामुळे भावनांचा प्रक्षोभ होऊ शकतो आणि त्या शांत सुद्धा होऊ शकतात. खरा उद्देश शांती मिळविण्याचा असायला हवा. ते साधले तर आपण निवडलेल्या इतर क्षेत्रातही एकाग्रता आणि लय साधते आणि कामगिरी उत्तम होऊ लागते. चांगले संगीत जरी झाले तरी ते सतत कानात ओतत राहण्याने हा परिणाम होऊ शकत नाही. आता रिमिक्सची फॅशन निघाली आहे. चांगल्या आवाजाच्या गायिका लता दीदीची गाणी म्हणतात, पण सूर लयीला त्या कोठे कमी पडतात ते आपल्याला लगेच जाणवते. कारण आपल्या स्मृतीत जे सूर असतात ते आपल्या भसाड्या आवाजातले नसतात, तर प्रत्यक्ष सरस्वतीने लता दीदीच्या गळ्यातून जे उमटविले असतील ते असतात. विरंगुळा म्हणून आपल्याला आवडणारी गाणी ऐकू नयेत असे माझे म्हणणे मुळीच नाही. उलट उत्तम संगीत ऐकण्याची गोडी अवश्य लावून घ्यावी. पण त्या संगीताची खरी मजा ते प्रत्यक्ष कानावर पडत नसताना मनातच जागे होते तेव्हाची असते. ज्ञानेश्वरांनी अशा अनुभवाचे वर्णन सुवासाच्या बाबतीत केले आहे. अवचित परिमळू झुळकला अळूमाळू. असा अनुभव मनात जागा झाला म्हणजे ते कितीही प्रक्षुब्ध असले तरी शांत होऊ लागते. मग प्रकाश किंवा तिमीर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, ते शांतीने, तृप्तीने आणि आनंदाने भरून जाते.